आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी शिल्पा वाळिंबे यांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती वंदनानं कार्यक्रमाला सुरुवात करावी. शारदे 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 नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. अजाणवी आधार दे मनात सत्विचार दे. अजाणवी आधार दे मनात सत्विचार दे. वीणाधरी सुहासिनी हे श्वेत पद्मवासिनी. वीणाधरी सुहासिनी हे श्वेत पद्मवासिनी. सुशुभ्र वस्त्रधारिणी नमोस्तु चित्तहारिणी. शारदे 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 शारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. अबोध अल्पमजमती दया करी सरस्वती. अबोध अल्पमजमती दया करी सरस्वती. विमूढ हो बृहस्पती तू स्पर्शिताच भगवती. हे नाद ब्रह्म मोहिनी मनोज हंस वाहिनी. हे नाद ब्रह्म मोहिनी मनोज हंस वाहिनी. नमो मयूर विहारिणी नमोस्तु भय निवारिणी. शारदे 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 शारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. शिल्पा वाळिंबे यांनी केलेल्या या सुरेल स्वरातील सरस्वती देवीच्या वंदनेनं कार्यक्रमाला सुरुवात करून या 2 दिवसाच्या सोहळ्याचा आरंभ करूया. मंडळी, आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन. आज महाराष्ट्र मंडळाच्या शताब्दी सोहळ्यातील या भाषा विशेष समारंभात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज सकाळपासूनच आपल्या सर्वांच्या व्हॉट्सॲपवर आणि सोशल मीडियावर मायबोलीचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या कितीतरी संदेशांची नुसती लाट आलेली आहे. हा फक्त ट्रेंड नसून खरोखरच प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेचं हे प्रतीक आहे असं समजून आपण आनंदी होऊया. मंडळी, 27 फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच पद्मभूषण साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी आपण साजरा करतो हे आपल्या सर्वांना नक्कीच माहिती आहे. पण याचबरोबर फेब्रुवारी महिन्यातीलच आणखी एक महत्त्वाचा संदर्भ द्यायचा आहे. तो दिवस म्हणजे 21 फेब्रुवारीचा दिवस. 21 फेब्रुवारी हा दिवस जगभरात मातृभाषा दिन म्हणून पाळला जातो. त्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर ते साल होतं 1952. ईस्ट पाकिस्तानच्या अधीन असलेल्या बांगलादेशात बरेच विद्रोह सुरू होते. त्यात पाकिस्तान शासनाने बंगाली भाषिकांवर उर्दू भाषा लादण्याचा ठराव केला आणि त्यानुसार कायदेही झाले.
तेव्हा ढाका युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी तो कायदा मोडावा म्हणून मातृभाषेच्या रक्षणासाठी म्हणून मोठे आंदोलन केले. आणि तो दिवस होता 21 फेब्रुवारीचा. म्हणून तोच आज आपण मातृभाषा दिन म्हणून पाळतो. तर फेब्रुवारी महिन्यातील भाषेच्या दृष्टीने असलेले 2 महत्वाचे दिवस 21 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी. मंडळी, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या मातृभाषेच्या प्रचाराची गरज विशेषतः सध्याच्या ग्लोबलायझेशनच्या काळात जास्तच तीव्रतेने जाणवायला लागली आहे. हे स्वागतार्हच आहे, पण त्याचबरोबर येथे एक छोटासा विचार मांडावासा वाटतो. तो म्हणजे आपल्या भाषेवर असलेल्या प्रेमाप्रमाणेच इतरांच्या मातृभाषेबद्दलही आदर वहन करूया. तेव्हाच मला वाटतं हा भाषा दिवस जास्त सकल सुफल होईल. मंडळी, मराठी भाषेचा गौरव वहन करणारी ही भावना आज परप्रांतात राहून देखील आपण बँगलोरमध्ये नुसती जपतच नाही, तर तिचं जतन आणि संवर्धनही तेवढ्याच आपुलकीनं करीत आहोत. मराठी भाषा आणि संस्कृती जपत असलेल्या आपल्या मंडळाचा सांस्कृतिक ठेवा तो म्हणजे एक दस्तऐवजच आहे. आज प्रकाशित होणारी आपली शताब्दीची स्मरणिका बखर ॲट 100 त्याच्या संकल्पनेबद्दल थोडं जाणून घेऊया अभय दीक्षित यांच्याकडून. शताब्दी महोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली तेव्हा आम्हाला पहिली आवश्यकता वाटली ती एका माहिती पुस्तिकेची, ब्रोशरची आणि टॅगलाईनची सुद्धा. महाराष्ट्र मंडळाची ओळख करून देण्यात येता यावी म्हणून आणि सहकार्यासाठी हाक मारता यावी म्हणून. आणि दुसरा विचार आला स्मरणिकेचा. पहिल्या 100 वर्षाचा इतिहास पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवण्यासाठी. ब्रोशर कसे हवे, कोणी लिहावे असे विचार करायला लागताच पहिली आठवण झाली ती श्रीमती शर्मिला पाठक यांचीच. त्यांचा सनविवी, महाराष्ट्र मंडळ, विश्वस्त मंडळ या सर्वांची गेल्या 28 ते 30 वर्षाचा ऋणानुबंध संबंध आहे. 1995 साली अमृत महोत्सवाच्या वेळी त्यांनी दोन्ही स्मरणिकांचे संपादन केले होते. उद्या आपण करीत असलेल्या अभिव्यक्ती या कार्यक्रमाची सुरुवातही त्यांनी केली. आणि हो, त्यांनीही पटकन हो म्हटले आणि आपल्याला आवडलेली सगळ्यांना आणि पटकन लिहून दिलेली शतवर्षाचे अतूट नाते माऊली मराठीशी अशी अत्यंत चपखल आणि सुयोग्य टॅगलाईनही लिहून दिली आणि नंतर ब्रोशरही लिहून दिले. त्यांचा 3500 ते 4000 जाहिराती लिहिण्याचा, भाषांतर करण्याचा अनुभव आपल्याला उपयोगी पडला. हे छानच झाले. त्यांचे मनपूर्वक आभार. मग स्मरणिकेची जबाबदारी कोणावर सोपवायची याचा विचार करताना 2 गोष्टी मनात आल्या. संपादकांचा मंडळाशी काही दशकांचा तरी ऋणानुबंध असायला हवा आणि त्यांना आजच्या पूर्वीच्या कार्याची माहिती हवी, माणसंही माहिती हवीत. चटकन डोळ्यासमोर आल्या त्या ज्योती साठे. आमच्या अध्यक्षांनी ही पटकन पसंतीची मोहर उठवली आणि ज्योती साठ्यांकडे आणि त्यांच्या सहकार्यांकडे ही जबाबदारी देण्यात आली. ज्योती साठे 70च्या दशकापासून मंडळात येत आहेत. त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आणि मग अनुराधा चौगुले आणि विद्या पळसुले अशी तिघींचे संपादक मंडळ तयार झाले. तिघींनी आनंदाने ही जबाबदारी घेऊन माझा भार हलका केला. अनुराधा चौगुले आणि विद्या पळसुले ही 2 दशके मंडळाच्या कार्यक्रमात भाग घेत आहेत. अनेक तऱ्हेने त्या मंडळाशी संलग्नही आहेत. त्यांनी सनविविध संपादनही केले आहे. याशिवाय मुखपृष्ठ, फोटोंची निवड, प्रूफ रिडिंग अशी अनेक कामे करायची होती. मग त्यासाठी जाणकार अनुभवी सभासदांची मदत घेऊन 8-10 जणांची टीमच तयार केली. देवश्री धरणगावकर, पल्लवी दाते यांनी मराठी टायपिंग, प्रूफ रिडिंग याला मदत केली. अलका भागवत यांनी लेखांना अनुरूप फोटो शोधले. उदय पळणिटकर ज्यांनी पूर्वी मंडळासाठी कित्येक गणेशोत्सवांच्या सनविवी विशेषांकाची मुखपृष्ठ काढली आहेत, नाटकाचे सेट उभे केले आहेत, त्यांनी मुखपृष्ठ काढून दिले. राजू देशमुख यांनी मुखपृष्ठाला छान सजवले. प्रसाद दाते यांनी पुण्यातला चांगला प्रिंटर शोधून दिला आणि त्यांच्याशी संपर्कात राहून प्रिंटिंग करून घ्यायला मदत केली.
श्रीमती विद्या पळसुले यांनी बखर हे नाव सुचवलं आणि मग त्यावर आणि इतर नावांवर चर्चा होऊन बखर@100 हे नाव नक्की झाले. ईमेलला वापरतो तो वापरून नावाला बेंगळुरूच्या IT चा टच दिला गेला. आपल्याकडे 1960च्या नंतर आलेले बहुतेक सभासद आहेत. त्यानंतर 87 पासूनचे सनबीबीही आहेत. त्या आधीच्या जुन्या माहितगार सभासदांना शोधून काढणे, त्यांच्या मुलाखती घेऊन आवश्यक ती माहिती गोळा करणे हे सर्व या संपादक मंडळाने उत्साहाने केले. स्मरणिकेचा आराखडा तयार केला, लेखांचे विषय नक्की केले, कोणाकडून लिहून घ्यायचे, लेख किती लहान मोठे असावेत असे अनेक तपशील ठरवण्यात आले. स्मरणिकेचे प्रकाशन जानेवारी-मार्चच्या दरम्यान करावे गेल्या वर्षी असं ठरलं होतं. डिसेंबर 19 पर्यंतचे कार्यक्रम समाविष्ट करायचे ठरले होते. तशी तयारीही होत आली होती. अचानक कोविड-19 हा अतिथी दाखल झाला आणि आमच्या योजनांवर पाणी पडलं. पुण्यातला लॉकडाऊनही लांबला आणि त्यातच मंडळाच्या अध्यक्षांनी झूमवर कार्यक्रमांचा धडाकाच लावला. त्याची दखल स्मरणिकेत घेणे आवश्यक होते. कामाचा 1.5-2 वर्षाचा कालावधी वाढत वाढत 2.5 वर्षापर्यंत लांबला. हे वाढलेले कामही संपादक मंडळाने हसतमुखाने केले. बखर@100 ही स्मरणिका या सर्वांनी पुष्कळ कष्ट घेऊन तयार केली आहे. ती अतिशय माहितीपूर्ण आहेच, पण त्याशिवाय छान सजवलीही आहे. सध्याच्या नव्या सभासदांसाठी आणि यापुढे येणाऱ्या नव्या सभासदांसाठी याचा संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे. नवीन काळाला अनुसरून याची ई-कॉपी ही काढलेली आहे. त्याचंही आज प्रकाशन होईल. ब्रोशर आणि स्मरणिकेसाठी या सर्वांना आपल्या इतर कामांना बाजूत ठेवून किती वेळ द्यावा लागला असेल याची जाणीव आपल्या सर्वांना आहेच. त्याबद्दल या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. सर्वांचे मंडळातर्फे आणि माझ्यातर्फे व्यक्तिशः मनापासून आभार. आता अनुराधा चौगले आपल्याला स्मरणिकेविषयी संपादकांच्या भूमिकेतून थोडी माहिती देतील. धन्यवाद. आपल्या महाराष्ट्र मंडळाची 100 वर्ष साजरी करायची ठरलं. 2017च्या नोव्हेंबरमध्ये शताब्दी किकस्टार्टच्या व्हॉट्सअप ग्रुपची सुरुवात झाली. त्यावेळी मी, अनुराधा चौगुले, ज्योती साठे आणि विद्या पळसुले आम्ही स्मरणिका संपादक म्हणून काम हातात घेतलं. भरपूर वेळ आहे म्हणताना बाकीच्या कमिट्यांच्या आधी पुस्तकाचं काम सुरू करावं लागेल याची कल्पना होती. त्यामुळे लगेच पहिली मीटिंग घेतली. स्मरणिकेचा कच्चा आराखडा तयार केला. गेली 100 वर्ष मंडळ टिकून आहे, वाढतं आहे, ते मंडळाचे वेगवेगळे उपक्रम लोकांना आवडत आहेत म्हणूनच. ते उपक्रम, ते करणारी माणसं, त्यांचं आयोजन, त्यातल्या अडचणी ही माहिती सगळ्यांसमोर आणावी असं ठरलं. त्यासाठी प्रत्यक्ष संबंधित माणसांशी बोलता आलं. त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना बोलतं करता आलं तर त्यांच्या मनातली मंडळाची चित्र आपल्याला पाहायला मिळतील हा मोह झाला. म्हणून मुलाखती घेण्याचा घाट घातला. आणखी एक पक्क होतं की स्मरणिकेत मंडळाचा 100 वर्षांचा इतिहासच येणार. ती घटनांची माहिती वाचताना वृक्ष रटाळ वाटता कामा नये. त्यासाठी कधी ती थेट सांगायची, कधी गप्पांमधून सांगायची. पुढे काय असेल अशी उत्सुकता वाचकाला वाटली पाहिजे. स्मरणिकेचा आकार, अक्षरांचा आकार वाचकाच्या सोयीचा व्हायला हवा. बाह्यरूप आकर्षक हवं. त्यासाठी फोटो भरपूर टाकायचे असं ठरवलं. लिखाणाची धाटणी बदलती ठेवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांकडून लिहून घेण्याचं ठरलं. माहिती एकाच सरदोपट पद्धतीने येऊ नये म्हणून किस्से चौकटीतून सांगायचे असंही ठरलं. तेही एकाच पद्धतीने ठराविक पानानंतर असे यायला नको असं वगैरे वगैरे. ठरवल्याप्रमाणे 2018च्या जून पासून मुलाखती घ्यायला सुरुवात केली. काळकाम वेगाचं गणित काही जुळेना तेव्हा तिघींनी मिळून जाण्याचा आग्रह निमूट सोडला. एका वेळी आमच्यापैकी 2 जणी पुरेत असं ठरवून भेटी घेतल्या. मंडळ ह्या दुव्यामध्ये मुळे आमच्या भेटींमध्ये जंगी आगत स्वागत झालं. भरपूर मनमोकळ्या गप्पा झाल्या. त्यातून माहिती तर मिळाली, पण फार जणांच्या मुलाखती घ्यायला जमलं नाही. मुलाखती घेता येतील असे काही लोक बंगलोर बाहेर गेलेले, काही तर कायमचे न परतीच्या प्रवासाला निघून गेलेले.
मंडळाच्या 100 वर्षांचे 4 टप्पे केले तर पहिल्या टप्प्यातल्या माणसांची नातवंड भेटली. त्यालाही मर्यादा होत्या. शेवटच्या 25 वर्षांचे साक्षीदार तर आपण सगळेच आहोत. एक लक्षात आलं की आपल्याला एकाच विशिष्ट टप्प्यातील माणसांना घेता आले आहेत. म्हणजे ह्या मुलाखतींमधून संपूर्ण 100 वर्षांचा आढावा काही मिळणार नाही. अशा वेळी मंडळाची जुनी मिनिट बुक मिळाली. अगदी हा सूर्य हा जयद्रथ अशी साक्षात्काराची घटिका हाती आली. कारण ह्या मिनिट बुक मध्ये मंडळाच्या प्रत्येक मीटिंगची तपशीलवार माहिती लिहिलेली असते आणि आम्हाला 100 पैकी तब्बल 82 ते 83 वर्षांचा खजिना मिळाला. मात्र इतके जुने कागद नाजूक अवस्थेतले, काळजीपूर्वक अलवार हाताळले पाहिजेत असे म्हणून एक एक मिनिट बुक वाचतानाच महत्वाच्या वाटल्या त्या नोंदी वेगळ्या वहीत लिहून ठेवायला लागली. त्याच वेळी बाकीच्या लेखांचं टायपिंग सुरू होतं. मग एकीकडे त्यातल्या चुका दुरुस्त करत राहिलो, दुसरीकडे जे लेख लिहायला सांगितले होते त्या लेखांचा पाठपुरावा करत राहिलो. ही ठरवलेली कामं होत राहिली. त्यात मध्येच आणखी नवीन कल्पना सुचल्या की त्या अंमलात आणण्यासाठी धडपड धावपळ सुरू व्हायची. सतत स्मरणिकाला पोषक काय घेता येईल ह्याचाच विचार. तो सर्वांना पटला की त्याच्या अंमलबजावणीच्या मागे धावणे, लिहिणं, लिहून घेणं, टाईप करवणं, चुका दुरुस्त्या, सदोदित हेच चक्र. 2020च्या गुढीपाडव्याला प्रकाशनाचा बेत होता. त्याप्रमाणे सर्व टायपिंग संपलं. आपली स्मरणिका पुस्तक रूपात कशी दिसेल बघा असं म्हणत उत्साही प्रसाद दात्यांनी त्याची बांधणी करून दाखवली. सगळे आनंदलो. प्रकाशकांना ती सुपूर्द केली. पण तेवढ्यात कोरोना उपटला. वेग घेतलेल्या स्मरणिकेच्या गाड्याला खीळ बसली. पुढे परिस्थिती निवळली. प्रकाशकांचं ऑफिस सुरळीत सुरू झालं. मात्र मध्यंतरी आपल्या मंडळाने मोठ्या कल्पकतेने, धडाडीने अतिशय उत्तमोत्तम कार्यक्रम साजरे केले. ऐन 100रीत जोशात मनवलेले कार्यक्रम स्मरणिकेत यायलाच हवेत ह्या जिद्दीने पुनश्च हरिओम करत आम्ही सगळ्यांनी कामाला सुरुवात केली. टीम व्ह्युअर ऍप घेतलं. शब्दशुद्धीची जबाबदारी आम्ही स्वेच्छेने घेतली होती. म्हणून प्रकाशकांकडून दररोज झालेल्या कामाची ईमेल यायची. आम्ही दोघी तपासायचो. अलका भागवतही त्यासाठी हाकेला धावत यायची. मग ज्योतीला दुरुस्त पाठवायचो. ती त्या दुरुस्त करून घ्यायची. 100 निमित्त काढलेली इतक्या ऐतिहासिक महत्वाची स्मरणिका 100% निर्दोष व्हायला हवी हा आमचा कटाक्ष होता. काटेकोर काळजी तर घेतलीये, तरी अनवधानाने चुका राहिल्या असतील तर क्षमस्व. स्मरणिका समितीतल्या सगळ्यांनी ही माझी स्मरणिका ह्या भावनेने काम केलंय. प्रत्येकाने मनापासून स्वतःच्या पूर्ण क्षमतेने मंडळासाठी काम केलं. हे सुखद समाधान कायमचं गाठीशी राहील हे खरं. हेच एवढंच सांगायचं होतं. आता वळूया प्रत्यक्ष प्रकाशन समारंभाकडे. प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देईल ज्योती साठे. आजच्या स्मरणिका प्रकाशनासाठी 2 सुप्रसिद्ध व्यक्ती आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. अग्रगण्य साहित्यिक सानिया आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे एक विख्यात मनोविकार तज्ज्ञ, विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचं प्रारंभिक शिक्षण जळगाव, अंबेजोगाई, ठाणे अशा विविध ठिकाणी झालं. 1980 साली सेठ GS मेडिकल कॉलेजमधून MBBS आणि KEM हॉस्पिटल येथून डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन ही पदविका आणि 1984 साली मनोविकारशास्त्रात MD हे वैद्यकीय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठाच्या MDच्या परीक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरलेल्या डॉक्टर नाडकर्णी यांनी काही काळ KEM मध्ये अध्यापनाचंही काम केलं. पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच मानसिक आरोग्य आणि त्यावरील उपचार ह्या बाबतीत असलेलं अज्ञान, पूर्वग्रह आणि रुग्ण व डॉक्टर्स यांच्यातील अत्यंत विषम प्रमाण ह्या बाबतीत संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करायला हवेत
हा विचार त्यांच्या मनात रुजला. 1990 साली इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH ही संस्था त्यांनी उभी केली. आज IPH ही संस्था मुंबई विद्यापीठ, SNDT विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, MIT युनिव्हर्सिटी ह्यांचे मान्यताप्रत शैक्षणिक केंद्र असून जगभरातील देशातून अनेक मन आरोग्य व्यावसायिक तिथे अभ्यासासाठी येतात. IPH बरोबरच मुक्तांगण व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, औद्योगिक क्षेत्रातील अनेक संस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी डॉक्टर नाडकर्णी हे मानसिक आरोग्य आणि आनुषंगिक विषयांचे सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून काम करतात. डॉक्टर नाडकर्णी हे एक शैलीदार ललित लेखक, कवी, नाटककार, संगीतकार, मर्मज्ञ संगीतप्रेमी, सूत्रसंचालक आणि तत्वज्ञानाचे कृतिशील अभ्यासक आहेत. त्यांच्या अनेक साहित्य कृतींना महाराष्ट्र शासन, मराठी साहित्य परिषद, साहित्य संस्कृती मंडळ अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांकडून 19 पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. कासव, कदाचित, देवराई या प्रसिद्ध मराठी चित्रपटांच्या निर्मितीत त्यांचा तज्ज्ञ म्हणून सहभाग होता. त्यांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या मराठी, हिंदी गीतांचे 3 अल्बमही प्रसिद्ध झाले आहेत. डॉक्टर नाडकर्णी यांना फक्त साहित्य निर्मितीबद्दलच नव्हे तर त्यांच्या वैद्यकीय आणि व्यसनमुक्ती क्षेत्रातील कारकिर्दीबद्दलही विविध पुरस्कार मिळालेले आहेत. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या स्मरणिका प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहे, हे महाराष्ट्र मंडळ बंगळुरूचे भाग्यच म्हणायला हवे. निर्मितीचे अंतरंग या पुढच्या भागातील कार्यक्रमात साहित्य आणि मनोविकास याबद्दल त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतीलच. धन्यवाद. आता यानंतर सानिया यांची ओळख करून देतील विद्या पळसुले. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या आहेत ख्यातनाम लेखिका सानिया. मराठी साहित्य जगतातील आघाडीच्या लेखिका म्हणून त्यांचे नाव सर्वश्रुत आहेच. स्वतःविषयी सजग असणाऱ्या स्त्री वर्गाचे चित्रण त्यांच्या लेखनात प्रकर्षाने जाणवते. सभोवतालची बदलती परिस्थिती लक्षात घेत संवेदनशीलतेने वास्तवाचे चित्रण त्या करतात. गेली अनेक दशके त्या सातत्याने लेखन करीत आहेत. खिडक्या, वलय, भूमिका व इतर अनेक कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत आणि प्रतिती, दिशाघराच्या प्रयाण वगैरे सारखे दीर्घ कथासंग्रहही सगळ्यांना माहीत आहेतच. शिवाय स्थलांतर या पहिल्या कादंबरीचा प्रकाशन समारंभ श्री पु. भागवत यांच्या अध्यक्षतेखाली 1994 साली महाराष्ट्र मंडळ बंगलोर येथेच त्यांचा झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आवर्तन अवकाश सारख्या कादंबऱ्या देखील त्यांच्या प्रसिद्ध झाल्यात आणि अनेक नावं आहेत जी आता वेळेअभावी आपण घेऊ शकत नाही. त्याशिवाय लेखनातली अनेक माध्यमं त्यांनी हाताळलेली आहेत. त्यांच्या कथांचे हिंदी, कानडी, उर्दू, बंगाली, गुजराती, जर्मन, इंग्लिश अशा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांना वाङ्मयातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत, जसे की डॉक्टर अ.वा. वर्टी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद शंकर पाटील पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, वि.स. खांडेकर स्मृती पुरस्कार, जयवंत दळवी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार परत एकदा दुसऱ्यांदा मिळाला म्हणजे कमलाबाई ओगले पुरस्कार, विभावरी पाटील पुरस्कार, कवी आनंद पुरस्कार, वासंती गाडगीळ पुरस्कार, आपटे वाचन मंदिर पुरस्कार, बहिणाई पुरस्कार, अभिमान पुरस्कार जो आपल्या महाराष्ट्र मंडळाचा आहे तो, महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार. अबोबब, वाचताना आणि ऐकतानाही दमछाक होतीये ना. त्यांच्या लेखनाची मीही एक वाचक आहे. शिवाय त्यांचा अजून एक पैलू म्हणजे स्नेहा सोसायटी फॉर काउन्सिलिंग बंगलोर येथे त्या अनेक वर्ष स्वयंसेवी समुपदेशक म्हणून कामही करतात. अशा या सानियाजी आपल्या शताब्दी वर्षाच्या बखरच्या प्रकाशनाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या याचा आम्हाला विशेष आनंद होतो आहे. सानियाजी, आपले स्वागत आणि प्रकाशनाची विनंती सगळ्यांतर्फे.
धन्यवाद सानियाजी. तुमचा ऑडिओ सुरू कराल का? छान. पुढील सूत्र ज्योती साठ्यांकडे. धन्यवाद सानियाजी. आता मी डॉक्टर नाडकर्णी यांना ई कॉपीचं प्रकाशन करण्याची आणि त्यानंतर स्मरणिकेबद्दल त्यांचे विचार व्यक्त करण्याची विनंती करते. सर्वांना नमस्कार. या ई स्मरणिकेचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. आपण गेला अर्धा तास या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहोत सगळेजण, आणि मी आश्चर्याने आणि आनंदाने अवाक झालेलो आहे. 100 वर्षांचा पल्ला एखाद्या संस्थेने गाठणं, आणि ती संस्था सुद्धा अशी की आपल्या भाषेपासून कोसो दूर, पण तरी सुद्धा त्याचा वारसा, आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा जपणं, त्याच वेळेला स्थानिक संस्कृती बरोबर सुद्धा एकरूप होणं, हे जे काही 100 वर्षाचं सद्भावांचं सुकृत आहे, ते मला वाटतं अतिशय मोलाचं आहे. आणि या संस्थेच्या या शतक महोत्सवाबद्दल तुम्हा सर्वांचं खूप मनपूर्वक अभिनंदन. ज्या पद्धतीने ही संपूर्ण स्मरणिका आखली गेली आणि कार्यवाहीमध्ये आणत तिचं प्रकाशन झालं, बरोबर 10 दिवसापूर्वी या स्मरणिकेचे अंक माझ्या हातात आले, आणि त्या अंकांचा आस्वाद घेताना मला या योजकतेची खूप कल्पना आली की काय पद्धतीनं आणि किती कष्टानं हा संपूर्ण उपक्रम या बंगलोर मधल्या सगळ्या मराठी जनांनी केलेला आहे. अतिशय अभिमानास्पद. आणि जी मांडणी आहे या स्मरणिकेची, त्याच्यामधले फोटोग्राफ, त्याच्यामधले अनेक तपशील हे इतके रंजक स्वरूपामध्ये सादर केलेले आहेत की संपूर्ण संपादक मंडळाचे आणि ज्यांनी ज्यांनी या प्रक्रियेला हातभार लावला त्या सगळ्यांचे खूप खूप आभारच आहेत. कौतुक नाही तर आभार, कृतज्ञता मानावे. इतकी जोरदार कामगिरी तुम्हा सगळ्यांनी केलेली आहे. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता आलं. आजच्या दिवशी याचं खूप छान वाटतंय मनाला आज. आणि या निमित्तानं मराठी भाषा, मराठी संस्कृती या सगळ्याला पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये ताजं करता येत आहे तुम्हा सर्वांच्या बरोबर. हा मी माझ्यासाठी एक सुयोग समजतो. नंतर गप्पा होतीलच आपल्या निर्मितीच्या अंतरंगाबद्दल, परंतु पुढच्या 100 वर्षासाठी या बंगलोर महाराष्ट्र मंडळाला निश्चितपणे शुभेच्छा देतो. आता माझ्या समोर काही वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या वेळेला मी तुमच्याकडे आलो होतो आणि अतिशय चांगला आपला कार्यक्रम झाला होता. ते स्टेज, तुम्ही सगळे समोर, हे सगळं मला आठवतंय. ते डोळ्यासमोर अगदी ताजं आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा बोलवाल तेव्हा नक्की येईल असं आश्वासन देतो. आणि आता थांबतो. आता सानियाजींना आपण या बखरीबद्दल आपले विचार मांडावेत अशी संपादक मंडळातर्फे मी विनंती करते. नमस्कार सगळ्यांना. आत्ताचा इतका अर्धा तास छान कार्यक्रम झाला. मला विशेष कौतुक वाटतं की आपल्या भाषेच्या प्रदेशापासून दूर आलेली ही सगळी मंडळी 100 वर्ष त्यांनी एकत्र राहून एकोप्याने, सहकार्याने
एक मंडळ स्थापलं आणि कित्येक उपक्रम केले. तुम्ही बखर जरी नुसती बघितलीत आणि चाललीत तरी त्याच्यातनं दिसेल तुम्हाला. आणि ह्याचं विशेषच कौतुक आहे की आणि केवळ भाषेचं एक सूत्र असतं की ज्यामुळे आपण एकत्र येतो, आपल्याला अनेक काय काय करावंसं वाटतं. आणि केवळ नाटक, साहित्य, कला एवढंच नव्हे तर काही सामाजिक कार्य आहेत आणि तरुण मंडळींना पुढे घेऊन जाणं पण आहे. मला हे फार विशेष वाटतं की एवढं सगळं त्यांनी सहकार्याने एकत्र होऊन 100 वर्ष ही मंडळी करत आली आणि यात काही अडचणी नसतील असं नाही किंवा मतभेद झाले असतील नसतील असंही नाही, पण ते सगळे पार करून एकत्र हातात हात घेऊन आता त्यांनी सगळ्यांनी वर्णन केलं की कशा तऱ्हेने त्यांनी ही 100 वर्ष पाहिली आणि याची इतकी उत्कृष्ट नोंदवही आहे की मला हे बघताना सुद्धा अतिशय आश्चर्य वाटत होतं. आणि विशेष सांगण्याजोगी गोष्ट म्हणजे मी बंगलोरला राहते, मी इथली लेखिका आहे, तर मलाही नेहमी अगदी घरची मुलगी असल्यासारखं मला वाटतं की अनेक सगळ्या साहित्यिक कार्यक्रमांना मला आवर्जून बोलावतात, माझा सन्मान करतात, कौतुक करतात. तर हे मी निमित्त घेते आणि सगळ्या मंडळींचे अतिशय मनापासून मी आभार मानते. आणि 100 वर्षाच्या तर शुभेच्छा आहेतच, पण यापुढे अनेक 100 वर्ष आता म्हणाले तसे की हे राहू आणि हे राहीलच असं वाटतं. कारण या सगळ्या मंडळींकडे बघताना मला अगदी ती जरूर आशा वाटते. आणि विशेष म्हणजे नव्या युगाला बरोबर राहून नव्या मार्गाने जाऊन ही जी बखर त्यांनी काढलेली आहे ती अतिशय सुंदर आहे. तेव्हा मनापासून आभार आणि अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सानियाजी. आता पुढील सूत्र महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष रेखा नाईक यांच्याकडे. मंडळी म्हणतात ना की नावात काय आहे, तर बखर @100 म्हणा किंवा बखर @100 म्हणा, या नावाचं आणि या पुस्तिकेचं, या स्मरणिकेचंही अनावरण आता झालेलं आहे. यात एक गंमत आहे बरं का, या नावातच परंपरेबरोबर आधुनिकतेचा सुरेख संगम आहे नाही का. आणि याबरोबरच आज प्रकाशनासाठीही आपण तो संगम चांगला साधू शकलो आहोत. पारंपरिक पद्धतीने छापील प्रतीचे अनावरण झाले ते इथे बेंगलोरमध्ये आणि आधुनिक पद्धतीने ई कॉपी रिलीज झाली ती मुंबईहून. त्याच्यामुळे प्रकाशनात सुद्धा आपण तो संगम साधला असं म्हणूया. धन्यवाद डॉक्टर नाडकर्णी, धन्यवाद सानियाजी. आभार स्वरूपात सानियाजींना मंडळातर्फे एक स्नेह भेट. आणि डॉक्टर साहेब, सानियांना प्रत्यक्षात भेट दिली. ऑनलाईन तुमची हजेरी असल्यामुळे तुमच्यापर्यंत ती भेट ऑनलाईनच पोहोचणार आहे. मी नंतर वसूल करतो तुमच्याकडे. तर बखर @100च्या संपूर्ण प्रवासातील प्रकाशनाचा हा महत्वाचा टप्पा आणि त्याचे व्हर्च्युअल का होईना पण आपण सगळे साक्षीदार. सर्वांनाच हा दस्तऐवज बघण्याची उत्सुकता नक्कीच असणार. तर मंडळी, ही प्रत आपल्यापर्यंत प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन दोन्ही स्वरूपात कशी पोहोचेल ती माहिती आम्ही लवकरच पाठवतो. तर आता वेळ झाली आहे पुढील कार्यक्रमाकडे वळण्याची. साहित्यासारख्या आव्हानात्मक निर्मिती क्षेत्रात आणि त्याचबरोबर मनासारख्या सखोल अंतरंगाचे विशेषज्ञ असलेले दिग्गज द्वयी आपल्या गप्पांमधून आपल्या समोर येणार आहेत. त्या गप्पा आहेत निर्मितीचे अंतरंग. दुहेरीच मेजवानीच आहे म्हणा ना. या कार्यक्रमाच्या शेवटी आपण काही प्रश्न घेणार आहोत. प्रेक्षकांनी कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न टाईप करून आमच्यापर्यंत पोचवावेत. पुढच्या कार्यक्रमाची सूत्र सानिया यांच्याकडे सोपवणारच आहे. त्याआधी आपल्या शताब्दी गीताने म्हणजे 16 मराठीचा खरा या खऱ्या मराठीच्या सोहळ्याची प्रकाशन समारंभाची सांगता करूया आणि लगेचच पुढील कार्यक्रमाकडे वळूया. शताब्दी गीत 16 मराठीचा खरा.
बेंगळुरिनली महाराष्ट्र मंडळी बेंगळुरिनली महाराष्ट्र मंडळी एका शतकाची परंपरा बेंगळुरिनली महाराष्ट्र मंडळी एका शतकाची परंपरा इथल्या मराठी मनामनात जपे इथल्या मराठी मनामनात जपे आपली भाषा संस्कृती कला सोहळा मराठीचा खरा सोहळा मराठीचा खरा बेंगळुरिनली महाराष्ट्र मंडळी एका शतकाची परंपरा इथल्या मराठी मनामनात जपे आपली भाषा संस्कृती कला सोहळा मराठीचा खरा सोहळा मराठीचा खरा सोहळा मराठीचा खरा किती दूर आलो घरापासून किती दूर आलो घरापासून किती योजने पार केली अशी स्मरे गाव माझा स्मरे मातृभाषा स्मरे गाव माझा स्मरे मातृभाषा पुरे आतली ओढ मातीतली नवे मित्र ते नवे मार्ग माझे नवे मित्र ते नवे मार्ग माझे तरी आत आहे मराठी 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 मंडळाची आम्ही सारी मंडळी हो मंडळाची आम्ही सारी मंडळी हो शतकानुशतके वाहू दुरा मंडळाची आम्ही सारी मंडळी हो शतकानुशतके वाहू दुरा सोहळा मराठीचा खरा सोहळा मराठीचा खरा सोहळा मराठीचा खरा छानच केलं खूपच छान वा वा सुरू करूया ना. आता आपला इतका छान सोहळा झाला. आता मराठी भाषा दिवस साजरा झाला. हो. बखर साजरी झाली. तेव्हा आता आपल्या गप्पांचा कार्यक्रम आपण सुरू करूया. हो अगं हे गाणं काय फॅन्टॅस्टिक होतं. म्हणजे या गाण्यामध्ये कानडी मातीचा सुवास होता आणि आपल्या मराठी संस्कृतीचा सुद्धा त्याच्यामध्ये गंध होता. म्हणजे क्या बात आहे. अगदी अगदी वा वा म्हणजे माझ्यासाठी आजचा मराठी भाषा दिवस म्हणजे आयुष्यात कधी मी एवढा साजरा केला नाही एवढा तुमच्या सगळ्यांसोबत. अगदी खरोखर खरी गोष्ट. आणि या लोकांनी हे सगळं खूप प्रेमाने एकत्र येऊन इतकी चांगली गोष्टही केलेली आहे की आपल्याला त्याचा एक भाग असल्याचा फार आनंद होतो. वा क्या बात. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद कृतज्ञता मनापासून धन्यवाद आधीच आपण मानू. आधीच जेव्हा यांनी सांगितलं की तुम्ही असा गप्प्यांचा कार्यक्रम करा मी आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी तेव्हाही आम्हाला दोघांनाही खरोखर मनापासून आनंद झाला. कारण मी अनेक वर्ष लिहितेय कथा कादंबरी आहे आणि आनंदची आणि माझी ओळख खरं खूप जुनी आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की अरे
या विषयावर आपण छान गप्पा मारूया दोघ जण. आणि आपण दोघांनी पहिल्या ज्या तुझ्या आणि माझ्या गप्पा झाल्या त्या बंगलोर कॅन्टोन्मेंट स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर झाल्या. खरोखर आपण तिथेच बसलोय अशी कल्पना करून आपण सुरू करूया गप्पा. आपण दोघे जण आणि त्या गाड्या सगळ्या येता जाताना बघतोय आणि तुझा नवरा चेन्नईवरनं येणार होता, त्याला घेणार होतो आपण. तिथपासून आपण सुरुवात करूया. अगदी अगदी जरूर जरूर. मी तेच म्हटलं की मी इतकी वर्ष लिहितीये आणि तुझंही काम सगळं आहे, म्हणजे तू तर तऱ्हेतऱ्हेनं कशा कशात लिहित गेलेला आहेस. तेव्हा सगळ्या लोकांच्या मनात हा एक प्रश्न असतो की तुमच्या निर्मितीची प्रेरणा काय असते, कशी होते तुमची निर्मिती, तुमच्या मनात कसं येतं. तर मला वाटतं हा प्रश्न घेऊनच आपण सुरू करू. चालेल. चालेल. आधी मी बोलतो मग तू बोल. बरं ठीक आहे जरूर जरूर. तुझी प्रेरणा कुठली? प्रेरणा काय असते जरा म्हणजे या प्रश्नाचं ना असं एका दोन ओळीत उत्तर देणं जरा कठीण आहे. पण मला असं वाटतं की निर्मितीची प्रेरणा ही शिंक, खोकला आणि उचकी अशी असते. म्हणजे त्यामध्ये अपरिहार्यता असते. ती अपरिहार्यता असल्याशिवाय काही निर्मिती होत नाही. पण फक्त एवढंच नाही, मला असं वाटतं की निर्मिती मधली जी अपरिहार्यता असते ना ती एखाद्या लख्ख प्रकाश झोतासारखी असते. आणि तो प्रकाश झोत आपल्या मनामधल्या एखाद्या कप्प्यावरती असा पडतो आणि आपल्याच मनाचा कप्पा, भोवतालच्या जगाचा कप्पा आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीने दिसायला लागतं. आणि ते दिसणं जे असतं ते फक्त निरीक्षणापुरतं मर्यादित नसतं. तर असं वाटतं की आता या कप्प्याला मला जसं वाटतं तसं व्यक्त करायला पाहिजे. मग तो कप्पा माझ्या मनातला असेल किंवा भोवतालच्या जगातला असेल. पण आता मला व्यक्त व्हायचंय आणि त्याच वेळेला तो लख्ख प्रकाश देतो. ह्याच्यामधनं ती अपरिहार्यता तयार होत असावी असं मला वाटतं. म्हणजे मी जेव्हा अगदी लिहायला लागलो त्या काळामध्ये, मी वैद्यकीय विद्यार्थी होतो त्या काळामध्ये, मुंबईमधल्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आमची इन्फेक्शन डिसीजेसची टर्म होती. आणि आम्ही मुलं तिकडे जायचो. कस्तुरबा हॉस्पिटल आता या कोविड काळामध्ये पुन्हा मुंबईत खूप प्रसिद्ध झालं. त्याच्या बरोबर समोर आर्थर रोडचा जेल आहे. आणि तो जेल पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की त्या म्हणजे इकडं आर्थर रोडचा जेल, माझा हा हात म्हणजे, आणि हा हात म्हणजे कस्तुरबा हॉस्पिटल, मध्ये फक्त रस्ता आहे आणि ही कस्तुरबा हॉस्पिटलची भिंत. तर इथे एक शेड होती आणि त्या शेड मध्ये कैद्यांना भेटायला येणारे त्यांचे कुटुंबीय डबा घेऊन यायचे. तर मी माझ्या क्लिनिकल टर्मसाठी जायचो इन्फेक्शस डिसीजेसच्या. आणि माझ्या असं लक्षात आलं की रे हे सगळे लोक सकाळपासून तिथे कोणाची वाट बघत बसतात. आणि मी माझ्या म्हणजे एक दोन दिवस क्लिनिकल टर्मला दांडी सुद्धा मारली आणि ह्या लोकांच्या बरोबर बसलो आणि बोललो. आणि त्याच्यातून माझा पहिला लेख तयार झाला, जो महाराष्ट्र टाइम्सच्या रविवारच्या एडिशन मध्ये छापून आला. तर मला वाटतं ना, मला ते वास्तव दिसलं, तो लख्ख प्रकाश होत, मला व्यक्त व्हावंसं वाटलं. आणि मला वाटलं की हे सगळं ना मी व्यक्त करून लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे वैद्यकशास्त्राच्या निमित्तानं झालेली ती भेट होती. पण बघ ना, हॉस्पिटल आणि जेल समोर असणं आणि त्याच्यामधल्या त्या लोकांना मी रोज बघणं आणि त्यांच्याशी बोलून तो लेख तयार करणं ही फार गंमत आहे. त्यामुळे निर्मिती ही एका बाजूनं मी म्हटलं तसं ही म्हणजे तो प्रकाश झोत असतो, तुम्हाला व्यक्त व्हावंसं वाटतं, हे सगळं आहे. पण ते त्याच वेळेला का बरं घडतं? म्हणजे विजय तेंडुलकरांनी निर्मितीच्या प्रवासाबद्दल त्यांच्या स्वतःच्या फार छान लेख लिहिला, हे सगळं येतं कुठून. तर तो लेख मला खूप आठवतो आणि आताही संदर्भ म्हणून ज्यांना पाहिजे त्यांनी तो जरूर वाचावा. पण निर्मितीबद्दल ही अशी गंमत असते, एक अपरिहार्यता असते, एक प्रकाशझोत असतो,
एक व्यक्त होण्याची जाणीव असते. आणि मग मला वाटतं की फॉर्म कुठला त्याचा येणार आहे हे ना, म्हणजे तूही सांग या बाबतीत. पण मला वाटतं आय डोंट डिसाईड द फॉर्म इन विच आय एम गोइंग टू एक्सप्रेस. म्हणजे तो गद्य होणार आहे का पद्य होणार आहे, याच्यामध्ये काय पुस्तक असणार आहे का लेख असणार आहे का कथा असणार आहे. मला वाटतं त्यावेळेला जे असतं ते असतं आणि त्यावेळेला जे होतं ते होतं. तर असं मला वाटतं. तुझा अनुभव काय आहे? कारण तूही अशी व्यक्त होतेस, तर तुला काय वाटतं कसं कसं असतं तुझा तुझा प्रोसेस काय? माझा प्रोसेस म्हणायचं तर मी खरं फार लहानपणी सुरुवात केली लिहायला. मी अगदी शाळेत असताना म्हणजे जवळजवळ 10 वर्षाची असताना मी लिहायला सुरुवात केली. त्यामुळे त्यावेळेला कदाचित असं असणार की मी धड्यात कथा, कविता वाचत असे. आपणही काहीतरी रचावं. मला वाटतं गोष्टी वाचून आपल्यालाही गोष्टी सुचतात हे कुठेतरी असं कळलं. आणि त्यामुळे मी लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला बऱ्याच कविता झाल्या, कथा झाल्या आणि मग तिथपासून लिहितच गेले. तेव्हाची प्रक्रिया थोडीशी अशी असणार की आपण जे बघतो, आपल्या अनुभवाला येतं ते लिहित राहायचं. नंतर प्रश्न पडायला लागले. कारण सतत एक प्रश्न विचारायची सवय होती, की हे असंच का? अमुकच का? त्यामुळे मग हळू मोठं होताना ते जे प्रश्न असायचे, तो एक प्रश्नांचा शोध असा म्हणून काहीतरी सुरू झाला. तो एक प्रवास होता असा, की एक शोधाचा प्रवास. की मग त्यामुळे प्रश्नात आधी नातेसंबंध आले. ते अगदी फार महत्वाचं वाटायचं, की माणसातली नाती असतात कशी? माणसांच्या भावभावना कशा असतात? ते असं अमुकच विचार का करतात? असेच वर्तणूक का असते त्यांची? ते एकमेकात असेच का वागतात? आणि मग असं करत आणि मग आपण पाहतो तेच म्हणजे जग आपण आजूबाजूला पाहत असतो, सगळी माणसं पाहत असतो, किती वेगवेगळी असतात ते पाहत असतो. आणि त्याच्यावर आधारून असं काहीतरी आपण एक मनात तयार करतो. म्हणजे आपण एक आपली माणसं तयार करतो. त्यातली मजा जेव्हा लक्षात आली, तेव्हा मला असं वाटतं तो छान एक कथा लेखनाचा प्रवास सापडला. नंतर अर्थात असं झालं की जसं आपलं वय वाढतं, आपण शिकत राहतो, प्रगल्भता येते, मग जास्त गंभीर प्रश्नही पडायला लागतात. अस्तित्वाचे प्रश्न पडतात, आजूबाजूला जे घडतंय त्याबद्दलचे पडतात, मृत्यूबद्दलचे पडतात. आणि मग ते सगळं काही आपल्याला असं वाटतं की तू आता म्हटलंस तसंच की कुठेतरी व्यक्त करावं आणि कुठेतरी ते सांगावं आणि ते कुणातर्फे तरी सांगावं. त्यामुळे ती अशी पात्र मनात येतात, त्या माणसांतर्फे ते कुठेतरी असं कागदावर जातं. तेव्हा मला असं वाटतं असा तो प्रवास आहे आणि तो सारखा चालूच राहतो. म्हणजे असं तो संपत नाही. तू तू आता म्हणालीस ना माणसं आपली बनतात ना, ते मला सॉलिड पटलं आता. खास हो. करून ना जी माणसं बनतात हा अनुभव मी जो घेतो तो नाटक लिहिताना घेतो. हां. कारण नाटक लिहिताना ना माझ्यासमोर माणसं येतात आणि ती मला दिसायला लागतात. मग ती बोलायला लागतात, मग ती वागायला लागतात. त्यामुळे मी हा अनुभव नाटक लिहिताना खूप घेतो. आणि त्या नाटकामध्ये एक दृश्यता जी असते म्हणजे ती कादंबरीतही असते. पण नाटकामध्ये ना एक खास दृश्यता असते. नाटकामध्ये आपण एक प्रोसिनियम सुद्धा एक स्वतःच्या मनासमोर आणत असतो. आणि नाटकामधला जो क्राफ्ट आहे ना तो त्या प्रोसिनियममुळे तयार होतो. म्हणजे मी वैद्यकीय विद्यार्थी असतानाच पहिली एकांकिका लिहिली आणि तिथपासून मी सलग 10 वर्ष एकांकिका आमच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी लिहित होतो. तिकडेच माझं पहिलं फुल लेंथ नाटकही राज्य नाट्य स्पर्धेसाठी लिहिलं, त्याला लेखनाचं प्राईज वगैरे मिळालं. आणि नंतर मी व्यावसायिक रंगभूमीसाठी आतापर्यंत 8 नाटकं लिहिली. तर या नाटकांमध्ये मला खास असं जाणवतं की माणसं आपल्याला प्रोसिनियम मध्ये दिसायला लागतात. म्हणजे एका बाजूने त्यातला क्राफ्टचा जो भाग असतो जो प्रेक्षकाला फार पटकन कळत नाही. पण लेखकाला डोक्यात ठेवावा लागतो की आता जर मला एका पात्राची एक्झिट दाखवायची असेल आणि नंतर जर मध्ये 2 महिन्याचा काळ जाणार असेल आणि त्याची एंट्री दाखवायची असेल तर त्याला ना आतमध्ये कपडे बदलण्यासाठी योग्य इतका वेळ ठेवायला पाहिजे. मधल्या डायलॉग मध्ये हा क्राफ्टचा भाग आहे. तर हा क्राफ्टचा भाग एका बाजूने खूप अनैसर्गिक आहे बरं का, किंवा तो तुम्हाला येताना तसा येईलच असं नाही. पण नाटक करत असताना नेहमी माणसं आणि त्यावेळच्या प्रोसिनियम मधल्या त्या रंगमंचाच्या चौकटीमधल्या वास्तवाचं भान घेऊन क्राफ्टिंग करावं लागतं. एंट्री, एक्झिट, कोण कोणाशी काय बोलणार आहे. त्यामुळे ते मला फार इंटरेस्टिंग वाटतो नाटकाच्या मधला तू म्हणालीस तसा माणसं तयार करण्याचा भाग.
माझी एक कादंबरी आहे, हेही दिवस जातील म्हणून. तर ती कादंबरी मी जेव्हा लिहित होतो, छोटी आहे पण ती कादंबरीच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेली आहे. जिचं ऑडिओ बुक सुद्धा आता प्रसिद्ध झालंय उमेश कामतच्या आवाजामध्ये, आणि बऱ्याच आवृत्त्या त्याच्या मनोविकास प्रकाशनाने काढल्या आहेत. तर कादंबरी लिहित असताना, कारण तू कादंबरी लेखिका आहेस, त्यामुळे मी बोलेन आणि मग तुला त्याच्यात प्रश्नही विचारतो की कादंबरी लिहित असताना मला असा अनुभव आला की कादंबरीमध्ये मला प्रोसिनियमचं बंधन नसतं. आणि कादंबरी म्हणजे नाटक लिहित असताना ना, मी नाटक म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा मी ते स्टेज पाहतो, आणि कादंबरी लिहित असताना मी स्टेज बघायची गरज नसते. म्हणजे ते स्टेज एखाद्या चित्रपटासारखं चालत असतं, म्हणजे चित्रपटाच्या सारखी ती कादंबरी होत असते. तर मला नेहमी त्या निर्मितीमध्ये असा फरक जाणवला की माझी जी कादंबरी आहे ती एका लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये आहे प्लेस केलेली, आणि लहान मुलांच्या हॉस्पिटलमधली लहान मुलं हीच त्या कादंबरीचे वेगवेगळे नायक आहेत. तर तिथं कुठेतरी मी जेव्हा पीडियाट्रिक्स म्हणजे या बालरोगशास्त्रासाठी अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी म्हणून काम केलं होतं वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये, आणि त्या वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटल सारख्या हॉस्पिटलमध्ये माझी कादंबरी प्लेस आहे. आणि त्या कादंबरीच्या पुस्तक आहे त्याची मी रेखाचित्र पण मी काढली आहेत. ते वॉर्ड, ते कॉरिडॉर, ते सगळे मी काढले. तर ती एक पुन्हा गंमत आहे निर्मितीमधली की तुम्ही जे बघत असता ते तुम्हाला काढावंसं वाटतं. पण तिथं मला दिसलं की तो मोठा अवकाश आहे कादंबरी, आणि कादंबरीमध्ये दोन तऱ्हेचे अवकाश असतात असं मला एक वाटतं. एक बाहेरचा अवकाश असतो आणि एक आतला अवकाश. आणि कादंबरीमध्ये खेळायला जागा खूप जास्त असते असं मला वाटलं नाटकापेक्षा. तुला काय वाटतं? हो, आता मी नाटक हा प्रकार काही हाताळलेला नाहीये. मी अगदी फार पूर्वी 2 एकांकिका लिहिल्या होत्या, ज्या सत्यकथेत छापून आल्या होत्या, आणि काही लोकांनी चक्क त्याचे प्रयोगही केले. म्हणजे ते मला आश्चर्य वाटलं, कारण मला स्वतःला असं वाटतं की मला नाटक या प्रकाराचं मला खूप काही आतून मी जोडलेली आहे असं नाहीये. मला जास्त कथा आवडते, कथा अतिशयच आवडते. आणि कादंबरी म्हणजे कसं, जेव्हा कथेत आपल्याला असं वाटतं की नाही, या पलीकडे आपल्याला खूप काही सांगायचंय किंवा खूप अंगाने बरंच काय काय बघायचंय, तेव्हा तो आपोआप कादंबरीचा एक फॉर्म तयार होतो. तेव्हा मी कादंबरी लिहिताना ते तसं होत गेलं. पण तो जो अवकाश असतो ते आता तू म्हटलंस तसंच आहे की तो एक आतला अवकाश असतो. तो माझ्या दृष्टीने जे अवकाश असतात ते असे 2 असतात. म्हणजे एक बाहेर ती घडत असते, म्हणजे खरं ती वास्तवातच घडत असते. फक्त ते वास्तव सगळं मी म्हटलं तसं अवलंबून असतं सगळं आपल्याच आजूबाजूच्या जगावर, पण ते एक वेगळंच वास्तव आहे. कारण माझ्या कादंबरीतली आता स्थलांतर मधली पात्र आहेत ती जगदीश, नंदिनी, सावित्री, ती प्रत्यक्षात नाही आहेत, पण ती कुठेतरी मी पाहिलेल्या, माझ्या अनुभवाला आलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या व्यक्तींमधूनच मी तयार केलेली आहे. तेव्हा आहेत तर ती खऱ्या अर्थाने खरी पात्रच आहेत. पण मला ती सगळ्यात माझ्या आत, माझ्या मनात ती दिसत असतात. मला ती कुठे राहतायत ते दिसतं, त्यांचे घरं दिसतात, गावं दिसतात. मग ते प्रत्यक्षात नक्की कुठलं गाव आहे हे नाही मी सांगू शकणार. पण कुठेतरी ते मनात असतं. आणि शिवाय आतला प्रवास असतो तो त्यांच्या आतला मनातला प्रवास असतो. की मग त्यांच्या एकमेकातली जी नाती आहेत ती, कारण मला खुणावत असतात सारखी ती नाती, त्यातले ताण आणि एकमेकांना त्यांना पडणारे प्रश्न, आणि ते जणू माझेच प्रश्न असतात. त्यामुळे मी दर खेपेला मी लिहित असताना मी कधी जगदीश असते, कधी सावित्री असते, कधी नंदिता असते, आणि मग ते तसं मला ते दिसत जातं. तेव्हा आणि म्हटलं तसं की तो रचण्याचा जो भाग असतो तो फार अतिशय आव्हानात्मक असा असतो. त्यामुळे कादंबरीत आपल्याला जागा भरपूर असते ही गोष्ट खरी आहे. पण तरी देखील ती चांगल्या तऱ्हेने आपल्याला ती ठेवायला लागते. म्हणजे ते कुठेही मनात अशी, आता कधी-कधी असं होतं ना, की आपल्याला आपणही लिहिता-लिहिता कुठेतरी अडतो किंवा आपल्याला प्रश्न पडतात. असं वाटतंय होतंय ना बरोबर? किंवा आपल्याला जसं वाटतंय तसंच ते उतरतंय का? किंवा कधीतरी आपण थांबतो. तुला असं होतं का, की आपण कधीतरी मध्येच थांबतो आणि असं वाटतं आता पुढे काय? अ, अ, फार वेळेला मी असं लिहिताना थांबत नाही खरं म्हणजे. अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं तर. हां. पण बऱ्याच वेळेला असं होतं नाटकाच्या बाबतीत काय असतं, नाटक हे सांघिक कृती आहे. त्यामुळे नाटकाच्या मध्ये ना लेखकाची जी निर्मिती असते त्याच्यामध्ये नंतर दिग्दर्शक, नट हे सगळेजण कॉन्ट्रीब्युट करत असतात. त्यामुळे नाटकाच्या निर्मितीमध्ये अ, बऱ्याच वेळेला प्रश्न पडला समजा मला लेखक म्हणून, तर दिग्दर्शक असतो माझ्याबरोबर.
म्हणजे मग आम्ही चर्चा करतो आणि आम्ही म्हणतो की आता पुढे असं असं लिहूया बरं का. हा. बऱ्याच वेळेला रिहर्सल चालू झाल्यावरती नट खूप चांगले असतात, ते तुम्हाला इनपुट देतात की अरे हे जरा हे वाक्य जरा असं असं असेल तर जास्त चांगले. ती एक सांघिक कृती आहे. त्यामुळे त्याची एक वेगळी गंमत असते हा. म्हणजे मला नेहमी नाटकाच्या पहिल्या प्रयोगा आधीचं नाटक असतं ना, ते जबरदस्त क्रिएटिव्ह असतं असं वाटतं. ते पहिला प्रयोग होईल आणि ते लोकांना किती आवडेल नाही आवडेल पुढची गोष्ट झाली. पण मला वाटतं प्रत्येक जण नाटकाच्या टीम मधला जगतो ना, तो पहिल्या प्रयोगा आधीच्या प्रवासासाठी जगतो, असं एक मला नेहमी वाटत असतं. पण तू म्हणालीस तसं कादंबरीमध्ये काय होतं की आपण एकदा अडलो समजा तर काही विचारायला कोणी नसतं. म्हणजे आपल्यालाच आपला मार्ग पुढचा काढायचा असतो. बरं हा प्रश्न फक्त कादंबरीतच पडतो असं नाही बरं का. म्हणजे मी काहीच ललित आणि वैचारिक लिखाण केलेलं आहे. तर वैचारिक लिखाणामध्ये ना थांबण्याचे प्रश्न जास्त पडतात. ललितमध्ये ना आपल्याला कसं असतं की आपण आपलेच मार्ग काढत असतो. वैचारिक मध्ये काय होतं, 10 संदर्भ परत बघायला लागतात. आणि आता आपण अडलो तर मार्ग काढायला मग आता जे मी काही तत्वज्ञानाच्या संदर्भातलं लिखाण करतो, अध्यात्माच्या आणि मानसशास्त्राच्या. तर ह्या सगळ्यामध्ये मग आपल्याला एक बरं असतं मात्र की तुम्ही साक्ष अगदी बुद्धदेवांपासून ते विनोबांपर्यंत कुणाची काढू शकता. मग बुद्धांकडे जा, विनोबांकडे जा, ज्ञानेश्वरांकडे जा, विवेकानंदांकडे जा, ते छान असतं. म्हणजे तुम्हाला गाईडन्स उत्तम मिळतो तिकडे. कारण गेल्या म्हणजे कित्येक हजारो शेकडो वर्षांपूर्वी माणसं तुम्हाला गायडन्स द्यायला तयार असतात. पण तुम्हाला अभ्यास करावा लागतो. खूप म्हणजे अडलात तर शोधावं लागतं. नाटकामध्ये अडलं तर टीम असते. कादंबरीमध्ये अडलो तर फक्त आपणच स्वतःच्या खोलात अजून जास्त पाहणं, असं मला ते तिन्ही प्रोसेसेस दिसतात. तुला काय वाटतं? कादंबरीतलं अडनसवा कधी कधी वेगळं असतं. म्हणजे काय असतं, अनेक वेळा आता मी अवकाश कादंबरी लिहित होते तेव्हा त्याच्यात जान्हवी, सदाशिवन, गायत्री ही सगळी पात्र होती. अनेक वेळा आपल्यालाच ती पात्र काहीतरी सांगू पाहतात. तर त्यांच्या दृष्टीने आपण अधिक विचार केला ना की हो. मग ती आपल्याशी बोलत असतात. तेव्हा एका दृष्टीने ती मजा पण असते. म्हणजे थांबलं अडलं तरी त्याचं मला स्वतःला फारसं वाईट वाटत नाही की ती असतात, कारण ती माझ्या मनात जगत असतात, माझ्या डोक्यात जगत असतात ती. हो. तर अनेक वेळा असं झालेलं आहे. विशेषतः त्या कादंबरीत पहिल्यांदा तर सदाशिवन हे पात्र नव्हतंच किंवा फारसं महत्वाचं नव्हतं आणि नंतर ते एकदम मला दिसायला लागलं. म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपल्याला जी माणसं दिसतात ती आपल्याशी बोलतात आणि मग त्यांची ती आपोआप अशी वाढ होत राहिली. मग मला ते दिसलं की हा हे असं नातं आहे, हे असे ताण आहेत, हे असं असं पुढे गेलेलं आहे आणि त्यामुळे तो एक वेगळा प्रवास झाला. किंवा त्या कादंबरीत मला आठवते मी थोडीशी अडले होते, थोडी थांबले होते आणि असे मला प्रश्नही पडले होते की आपण लिहिलेलं हे नक्की आलंय का आपलं हे. आणि त्यावेळेला मी आता हे सांगितलंच पाहिजे आणि मी पूर्वी लिहिलेलं पण आहे की श्रीपू भागवतांसारखा एक संपादक जो असतो ना, तो अगदी एखाद्या लेखिकेला कशी मदत करतो. लोकांना असं वाटतं असतं संपादक म्हणजे जणू काही ते सांगतात तुम्ही असं लिहा तसं लिहू नका. श्रीपू भागवतांनी असं कधीच केलं नाही. ते इतके उत्तम वाचक होते की त्यांनी जेव्हा ते वाचला माझा पहिला खरडा, त्यांना बरोबर कळलं की मला काय म्हणायचंय. मी त्यांना म्हटलं की नाही मला असं वाटतं की याच्यात काहीतरी अजून हवंय. मग त्यांनी एकदम 1, 2, 3 असे प्रश्न उभे केले. ते म्हणाले पहा हे प्रश्न तुमच्या जान्हवीला तुम्ही विचारून पहा. आणि मी विचारले आणि मला खरोखरच रस्ता दिसला. आणि मला असं वाटलं की तो संपादकाचा अत्यंत मोलाची मदत आणि अतिशय विचक्षण असा संपादक म्हणजे श्रीपू भागवत. हो. तुला काही अनुभव आहे का? मला आता म्हणजे तू आता जे उदाहरण दिलं उत्तम संपादनाचं, ते आपण ज्याला आपण ललित क्रिएटिव्ह रायटिंग म्हणतो त्या संदर्भातलं दिलं. मी जेव्हा वैचारिक लेखन आता केलं तेव्हा माझं आता एक पुस्तक येते मनमैत्रीच्या देशात म्हणून. तर त्या पुस्तकामध्ये न्यूरोसायन्सेस, कॉग्निटिव्ह सायकोलॉजी आणि वेदांत तत्वज्ञान असं ते पुस्तक आहे. ते माझं आतापर्यंत पृष्ठसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात मोठं किंवा सगळ्यात जाड पुस्तक निघेल. किती पान आहेत? पहिल्यांदाच मी 2 संपादकांना म्हणजे 2 संपादक त्या टीम मध्ये होते आणि त्या 2 संपादकांची मदत मी घेतली. सुदैवाने मला 2 खूप चांगले संपादक मिळाले. म्हणजे एक दीपा देशमुख आहे, ती लेखिकाच आहे. ती लिखाणाच्या दृष्टीनं मदत करत होती आणि सुधीर महाबळ नावाचा एक माझा मित्र आहे, तो ज्ञानेश्वरांचा अभ्यास, ज्ञानेश्वरीचा आणि तत्वज्ञानाचा अभ्यास आहे.
तर त्या संपादनाचं तू जे म्हणालीस ना की लेखकाला संपादकाची मदत होणं, तर वैचारिक साहित्यामध्ये तर म्हणजे माझा अनुभव असा आला मला की या दोघांनी इतकी चांगली मदत केली मला, म्हणजे जशी श्रीपूंनी तुला केली तर की आता हा प्रश्न विचार, या प्रश्नावरती आता तू शोध. आणि ना ते दोघे सांगायचे आम्हाला याच्यावरती असं वाटतंय, आता तुला काय वाटतं ते तू शोध. हा जो खूप महत्वाचा मुद्दा आहे ना की आम्हाला असं वाटतंय आणि तू काय वाटतं ते तू शोध. म्हणजे एका बाजूला यू आर रिस्पेक्टिंग द क्रिएटिव्हिटी ऑफ दॅट पर्सन आणि ऍट द सेम टाइम यू आर गिव्हिंग हिम अनदर पॉइंट ऑफ व्ह्यू. तर मला असं वाटतं की संपादन हा जो प्रश्न आला तो खूप महत्वाचा आला. दुसरं तू जे म्हणालीस ना की त्या कॅरेक्टर डोक्यात जगतात, हा अनुभव मी घेतलेला आहे. त्या अनुभवाची गंमत अशी मला वाटते, नाटकामध्ये ती मला जास्त अनुभवती होती की बऱ्याच वेळेला ना माझ्या डोक्यातलं एक कॅरेक्टर असतं आणि नंतर साधारण माझ्या माझ्या नाटकाचे 25-30 प्रयोग झाले ना आणि मी जेव्हा तो बघायला बसतो माझ्याच नाटकाचा प्रयोग, तर मला एक भयंकर डेजावू येतं की हे मी लिहिलेलंच नाहीये आणि हे माझ्यासमोर होतंय आणि ह्याची काहीच ओनरशिप माझी नाही. आणि समोर ती पात्र आहेत आणि समोर ते बोलतायत आणि चाललंय बाबा. म्हणजे ते असं अनेक वेळेला तो अनुभव घेतलाय, खास करून 40-50 प्रयोगानंतर, की हे माझं काहीच नाहीये, म्हणजे अगदी ऍब्सोल्यूट इदम मम आहे आणि समोरची मंडळी करतायत आणि मी ते बघतोय. आणि मला तो अनुभव खूप खूप इंटरेस्टिंग आणि खूप मोलाचा वाटला. म्हणजे माझं गेटवेल सून नावाचं नाटक माझ्या मुक्तीपत्रे या ती पुन्हा कादंबरी आहे, त्याच्यावरून ते नाटक झालं आणि स्वप्नील जोशी त्याच्यामध्ये काम करायचा त्या हिरोचं. तर त्या गेटवेल सून नाटकामध्ये माझा जो हिरो आहे प्रतीक नावाचं, प्रतीक हेच कॅरेक्टर आहे. कारण ते व्यसनमुक्तीवरचं माझं लिखाण आहे. एका बाजूने त्याच्यामध्ये खूप टेक्निकल भाग आहे, दुसऱ्या बाजूने त्याच्यामध्ये ललित भाग पण आहे, म्हणून ते नाटकही खूप गाजलं. तर त्या नाटकामध्ये तो स्वप्नील ज्या पद्धतीने तो माझा प्रतीक ही कॅरेक्टर करायचा, तर मला वाटतं यार हे तर म्हणजे फारच भारी आहे. म्हणजे एवढा आपण विचारही नव्हता केला, इतकं तो भारी त्याच्यामधल्या गोष्टी दाखवतो. तर मग ती एक फार इंटरेस्टिंग तो अनुभव असतो की तुम्हाला असं वाटतं की हे तुम्ही नाही लिहिलेलं, हे आता तुमची निर्मिती किंवा ओनरशिप म्हणत आहे निर्मितीची, की ती आता ओनरशिप तुमची राहिलेलीच नाहीये. तर हा अनुभव नाटकाच्या बाबतीमध्ये मी खूप घेतो. आणि मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की तो अनुभव खूप मोलाचा असतो. कारण आपल्याला नाहीतर असं वाटतं ना मी लिहिलंय हे ठीक माझ्या लेखणीतून माझ्या मनातून वगैरे ते बाहेर पडलंय, पण कुठेतरी तो जो ताठा असतो तो अगदी नाटकामध्ये पूर्णच जातो. अगदी बरोबर आहे. हो, अगदी म्हणजे अर्थात मी म्हटलं तसं नाटक लिहिण्याचा मला अनुभव नाही. पण या या संबंधात मला अजून एक गोष्ट आठवली, की जगात इतकं काही घडत असतं. म्हणजे अनेक लोकांना असं वाटत असतं, की अनेक लोकांची जी इच्छाही असते. आता आपण निर्मितीबद्दलच बोलतो आहोत ना आणि आवडही असते, हौसही असते. कुठेतरी मनात एक उर्मी असते, की आपणही लिहावं, आपल्यालाही कथा कादंबऱ्या हव्यात आणि मग त्यांना असं वाटतं, की लेखकांना असं विचारावं, की तुम्ही कसे लिहिता? मग आम्ही कसे लिहू? आम्ही अमुक-अमुक घडलं म्हणून लिहिलं. मग शेवटी प्रश्न काय असतो, की जगात खूप काही गोष्टी घडत असतात. विशेषतः समुपदेशनाच्या क्षेत्रात अनेक वर्ष घालवल्यावर, अनेक लोकांच्या अनेक कथा, कहाण्या ऐकल्यावर तर आपल्याला जवळ-जवळ असं वाटतं, की काही घडत नाही असं जगात काही असतच नाही. अक्षरशः असत नाही. म्हणजे तऱ्हेतऱ्हेचे प्रसंग घडू शकतात, माणसं वागतात, माणसांची वर्तणूक हा तर इतका अगदी क्लिष्ट आणि तरीही अत्यंत इंटरेस्टिंग असा विषय आहे, की लेखकांनी लिहावं तितकं कमी. मग किंबहुना ते तसं घडत असतं म्हणूनच आपल्याला खूप काही लिहायला मिळतं असं मला वाटतं. पण म्हणजे काय होतं, की हे घडलं म्हणून किंवा हे असं घडलं म्हणून तसं आपण तसंच्या तसं लिहितो का? तर तसं लिहित नाही. म्हणजे शेवटी काय आहे, जे घडलेलं असतं आणि आजूबाजूला जे घडत असतं, ते आपल्यात कुठेतरी झिरपत जातं. म्हणजे आपल्याला त्यातनं काहीतरी समजत जातं. आपली एक प्रगल्भता वाढते, आपलं शिक्षण होतं आणि मग जे काही आपल्याला समजतं, ते आपण कुठेतरी निर्मितीनं असं मांडत राहतो. कथातनं आणि कादंबरीतनं. त्यामुळे मला असं वाटतं, की चांगलं साहित्य म्हणजे काय? तर केवळ हे घडलंय असं म्हणून लिहिलेलं
ते चांगलं साहित्य नव्हे. तर चांगलं साहित्य म्हणजे तुमची समज, तुमची आकलन, तुमचं आकलन काय आहे, आपल्याला काय समजलेलं आहे आतापर्यंत, ते सगळं तू कुठेतरी येत राहणं आपल्या कथा कादंबरीतनं, हे म्हणजे चांगलं साहित्य. तेव्हा कारण मी जेव्हा वाचत असते एखाद्या चांगल्या लेखकाचं, तेव्हा मला असं वाटतं की हा लेखक काय म्हणतोय, त्यांनी ज्या काही बाजू दाखवल्या आहेत त्या कदाचित सहजासहजी आपल्याला दिसतही नाही. शेवटी चांगल्या लेखकाचं काम ते असतं ना, की अनेक बाजू बघणं आणि असं काही दाखवणं की आपल्याला वाटणं, अरे हे मला माहीतच नव्हतं, आता मला नवी दृष्टी प्राप्त झाली, आता मला जगाकडे बघायची एक वेगळी समज आली. ते चांगलं साहित्य. तुला काय वाटतं? तू जेव्हा वाचतोस तेव्हा तुझ्या मनात काय मला असतं? मला तू जे बोलतोयस त्याला अजून एक अँगल माझ्या अनुभवातला ऍड करायचं की माझं जे लिखाण आहे ना त्याच्यामध्ये प्रबोधन नावाचं एक अँगल आहे, कारण मी एक ऍक्टिव्हिस्ट राहिलेलो आणि मानसिक आरोग्य ही माझ्या ऍक्टिव्हिस्टपणाचा प्रदेश राहिलेला आहे. त्याच्यामुळे माझी आता 20 पुस्तकं झाली, 20 पुस्तकं झाली, त्यानंतर अजून 2-3 येतील. तर त्या सगळ्यामध्ये माझा ऍक्टिव्हिस्ट नावाचा जो ही एक ती भूमिका आहे, ती माझ्या लिखाणामध्ये काही ठिकाणी खूपच प्रामुख्याने आली, कारण मानसिक आरोग्य आहे ते आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे. आणि मग मानसिक आरोग्याला आपण कशाबरोबर जोडू शकू? मग आपण संत साहित्याबरोबर जोडू शकू का? इतिहासाबरोबर जोडू शकू का? पारंपरिक संस्कृतीतल्या शहाणपणाबरोबर जोडू शकू का? आणि तरीही ते लोकांना आपण त्यांचं जीवन बदलेल अशा पद्धतीनं किंवा जीवन बदलायला पूरक अशा पद्धतीने आपण सादर करू शकू का? त्यामुळे माझ्या ललित लिखाणालाही ऍक्टिव्हिस्ट असण्याचा म्हणजे प्रबोधनाचा, असं आपण त्याला म्हणू, प्रबोधनाचा एक खूप महत्वाचा हेतू जोडलेला आहे. आणि काही असं आहे की ज्याला प्रबोधनाचा हेतू नाहीये. माझ्या नाटकांना प्रबोधनाचा हेतू नाहीये, पण तरी त्याच्यातून प्रबोधन होतं. कारण शेवटी माझं जन्मरहस्य नावाचं नाटक हे केअर गिव्हिंग ऑफ सिझोफ्रेनियावरती आहे किंवा गेटवेल सून हे व्यसनमुक्तीवरती आहे. म्हणजे प्रबोधनाचा हेतू एक ऍक्टिव्हिस्ट म्हणूनचा आणि निर्मितीचा हेतू एक लेखक म्हणूनचा, हे बऱ्याच वेळेला मला असं दिसतं की ते एकमेकांमध्ये फारच एकरूप होऊन जातात. आणि तसं त्यांचं एकरूप होणं ही मला छान गोष्ट वाटते. म्हणजे मला तुम्ही ऍक्टिव्हिस्ट म्हणून लिहिता का साहित्यिक म्हणून? तर मला वाटतं नाही, मी माणूस म्हणून लिहितो. मग त्याच्यामध्ये थोडा साहित्याचा भाग येईल, थोडा ऍक्टिव्हिजमचा भाग येईल, हा येऊ दे. आणि तो असला तर फार छानच आहे, कारण आपण कसे आहोत, तर आपण कसे आहोत तर तो भाग आपला येऊ दे ना आपल्याकडचा. पण मला प्रचारी साहित्य मी लिहिलंय असं मला वाटत नाही. कारण प्रचारी साहित्य लिहिण्यामध्ये तुमचं पोझिंग नसतं, प्रबोधनामध्ये पोझिंग नसतं. प्रबोधनामध्ये मला जे कळलेलं आहे ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतो, असाच भाग आहे. पण म्हणून माझ्यामध्ये हा ललित लेखक नावाची एक गोष्ट आणि प्रबोधनाची एक गोष्ट, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रबोधनाची गोष्ट, हे दोन्ही पैलू हे बऱ्याच वेळेला एकत्र होताना मी पाहतो. ते कुठे कमीत कमी एकत्र होतात असं मला वाटतं, तर ते माझ्या कवितांच्या मध्ये होतं. कारण मी कवितेचा फॉर्मही वापरला, गेल्या काही वर्षांमध्ये खूप वापरला. माझा पहिला कविता संग्रह 5 मार्चला येतोय. बुकगंगा काढतंय, अव्यक्ताचा आरसा म्हणून त्याचं नाव आहे. एकाच वेळेला प्रिंटेड बुक, ई बुक आणि ऑडिओ बुक असं ते येत आहे. कारण या कोविड काळामध्ये मी जवळजवळ 250 कविता लिहिल्या आणि त्या समाज माध्यमांवरती बऱ्यापैकी पॉप्युलर झाल्या आणि त्या खूप वाचल्या गेल्या. आणि त्याच्यातून हे कळलं की कविता जे कवितेचंही पुस्तक होईल म्हणून. तर कविता ह्या भागामध्ये माझ्यातला प्रबोधन नावाचा भाग पूर्ण जातो असं माझ्या लक्षात. आणि तिकडे मी फक्त निर्मिती करणारा माणूस अशाच पद्धतीने कवितेच्या फॉर्म मध्ये येतो. आणि त्याच्यातही मला अशी गंमत वाटली या प्रोसेसचा मागोवा घेतात की माझी स्वतःच्या निर्मितीचा प्रोसेस हा कवितेमधला वेगळा असतो आणि गीतामधला वेगळा असतो. कारण मी गीतं पण लिहिली, म्हणजे मी आपल्या या त्याच्यात प्रबोधनाचा भाग आहे की वेद या आपल्या व्यवसाय परिषदेसाठी मी जवळजवळ आता माझी 50 गाणी आहेत जी मी कंपोज केली. तर त्याच्यामध्ये गीतकार आणि संगीतकार, तर गीतामध्ये तो प्रबोधनाचा भाग येतो. कारण गीतामध्ये तुम्हाला तो विचार कोणता सांगायचा आहे हा करायचा असतो. म्हणजे त्या अर्थाने ते
त्याला एक तो पर्पज असतो गीताला. पण कवितेला माझ्या तो पर्पज नाही ठेवलेला आणि मला असं वाटलं की कविता मला खूप मोकळी करणारी वाटली. मला स्वतःला मोकळी करणारी, कारण तिथे काहीच नव्हतं, तिथे फक्त व्यक्त होणं होतं त्या काळात. त्या क्षणाचं व्यक्त होणं हे फार कवितेसाठी महत्वाचं आहे. तर ती एक गंमत मला या प्रवासामध्ये जाणवते की तुम्ही जेव्हा गीत लिहिता आणि तुम्ही जेव्हा कविता लिहिता, तर मी तुला एक गंमत तुझ्यासोबत शेअर करतो की एक गीत गीत शेअर करतो की आता आमचा वेध नावाचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही महाराष्ट्रामधल्या 11 शहरांमध्ये करतो आणि आपलं आवाहन IPH नावाचं युट्यूब चॅनल आहे, ते जरूर आपल्या दर्शकांनी सबस्क्राईब करा. त्याच्यावरती या वेदच्या मुलाखती पण आहेत. कोविड काळामध्ये जसं आपल्या महाराष्ट्र मंडळाला अडचणी आल्या तर तशा आम्हालाही आल्या की आता वेद कुठे होणार 11 शहरांमध्ये, म्हणून आम्ही ग्लोबल वेद केला आणि ग्लोबल वेदची फाईल आहे आवाहन IPH वरती, जरूर बघा. की 6 देशांमधल्या 6 लोकांची आम्ही गप्पा मारतो. त्यामुळे आम्ही मग ग्लोबल जर करायचा तर ज्या लोकांना आपल्याला इथे आणता येणार नाही त्यांना का नाही आणायचं, म्हणून आम्ही तो वेद केला. तर त्या वेदसाठी मी गाणं लिहिलं, कारण मी प्रत्येक वेदसाठी गाणं लिहिलं. तर आता ते गाणं असं आहे की आता कोरोना काळातला वेद आहे. विश्व होई सैर भैर, कुणाचा न ताळ मेळ, सूक्ष्म विषाणूने केला असा दुःखाचा कल्लोळ. घरी बंद झाली आशा, गर्द चिंतेच्या सावल्या, चला नवे मैत्र जोडू, लावू ज्ञानाच्या दिवल्या. आता हे जे गाणं आहे त्याच्यामध्ये हेतू आहे, त्याच्यामध्ये तो वेदचा विचार पुढे आणायचा आणि तो लोकांपर्यंत पोहोचायचा असा आहे. त्यामुळे मग त्या गाण्यामध्ये हा प्रबोधनाचा हेतू आला. पण कवितेमध्ये तो प्रबोधनाचा हेतू वगैरे काही नसतो. म्हणजे प्रबोधन त्याच्यामध्ये फक्त माझं व्यक्त होणार. तर मग ती एक छोटीशी, आता परवा ती बरीच फेसबुकवरती बऱ्याच लोकांना आवडली, ती छोटीशी 8 ओळीची कविता आहे. ती अशी आहे: बिना चौकटीचं असेल नातं गहाण टाकणार नाही. बिना चौकटीचं असेल नातं गहाण टाकणार नाही, काळ गेला कितीही पुढे निष्ठा विकणार नाही. बिना चौकटीचं असेल नातं गहाण टाकणार नाही, काळ गेला कितीही पुढे निष्ठा विकणार नाही. आज आहे उद्या मी असणार सुद्धा नाही, तुझ्या माझ्या स्वप्नाला ग्रहण लागणार नाही. तर आता अशा तऱ्हेची जी कविता असते ना, ती काही नाही होते, तिला कुठलाच दुसरा हेतू नाही. तर त्यामुळे मला माझ्याच निर्मितीच्या अंतरंगामधलं ही गंमत जाणवते की गीत लिहिताना मी वेगळा असतो, कविता लिहिताना वेगळा असतो, आणि मला नेहमी जाणवते की कविता लिहिताना मी नसतो. तर तुला असा अनुभव आलाय का लिहिताना की आपण नाहीच तो? नाही, हे आता तू म्हटलंस ते अगदी बरोबर आहे. कविता हा इतका अगदी स्वतःचा आत्मिक अनुभवाचा भाग असतो की तिथं आपणच असतो आणि बाकी बरचसं लेखन इतर तू म्हटलेलं आहे ते हेतुपूर्वकच असतं, त्यामुळे त्याच्यात हेतू असतो. मी आता लिहिते बहुतांशी कथा, कादंबरी आणि प्रसंगोत्पात काही मी लेख लिहिलेले आहेत. माझं प्रवास म्हणून जे पुस्तक आहे ते सुद्धा प्रवास जरी असला तरी त्यात खरं म्हणजे तो एक माझा शोधाचाच प्रवास आहे की मला जे वेगवेगळे अनुभव आले ते मी त्याच्यात मी काय मला मिळालं, त्याच्यात मला काय बघता आलं, तेव्हा तेही थोडंसं ललित अंगानेच गेलेलं आहे. फक्त एकच पुस्तक मुद्दाम आम्ही विचार करून लिहिलेलं म्हणजे आमचं वाटा आणि मुक्काम, आम्ही 4 लेखकांनी मिळून लिहिलेलं. त्याच्यात मला वाटतं तू त्या पुस्तकाबद्दल बोल. हो, ते पुस्तक मला असं वाटतं मराठी साहित्यामधला मैलाचा दगड आहे. हा. आणि ते अप्रतिम पुस्तक आहे. ते तुम्ही चौघांनी जे लिहिलेलं आहे ते मला मिलिंदने एके दिवशी भेट दिलं आणि त्याच्यानंतर मी ते तत्काळ वाचून काढले. तर त्याच्याबद्दल तू सांग. जरूर जरूर. आणि मलाही ते फार महत्वाचं वाटतं कारण आज आपण निर्मितीच्या अंगाने बोलतो आहोत आणि आम्ही 4 लेखक म्हणजे भारत सासणे, आशा बगे, मिलिंद बोकील आणि मी स्वतः असे जेव्हा आम्ही भेटलो आणि आम्ही गप्पा मारायला लागलो आणि आमच्या असं लक्षात आलं की आम्ही स्वतःला एक सहप्रवासी मानतो, कारण चौघही जण साधारणपणे आम्ही एकाच काळात लिहिणारे, कथा, कादंबरी, ललित अनेक प्रकार हाताळणारे असे सगळे लेखक. आणि अशा आम्हा लेखकांना लोक सतत असं विचारतच असतात की तुमच्या प्रेरणा कुठल्या, मग तुमच्या कथातनं सामाजिक आहे का, किंवा तुमचा कशाचा परिणाम होतो, मग साहित्यबाह्य व्यवहार वगैरे वगैरे.
मग असं आम्हाला वाटायला लागलं, की आपण हे आपल्यालाच पडणारे प्रश्न आपण तपासून पाहूया. कारण वाचक तर आम्हाला सतत विचारतच असतात. मग म्हणून आम्ही काय केलं, आम्ही चौघांनी असे प्रश्न काढले. आम्हाला चौघांनाही ती कल्पना अतिशय आवडली आणि आम्ही खरं चौघं 4 वेगळ्या-वेगळ्या गावात राहणारे लेखक आणि त्या त्या वेळेत काही वर्ष झाली त्याला. पण त्या काळात सुद्धा आम्ही एकमेकांशी खूप संवाद केला आणि आम्हाला वाटलं हे फार छान म्हणजे आनंदाचा हा तो सगळा भाग होता. आम्ही चौघांनीही प्रश्न काढले, आम्ही ते एकमेकांना दाखवले, वाचले आणि काही प्रश्न असे तयार केले आणि चौघांनी आम्ही त्याची उत्तरं दिली. आणि गंमत म्हणजे आमच्या असं लक्षात आलं, की आमच्या वाटा वेगवेगळ्या आहेत. कारण प्रत्येक जण वेगळ्या तऱ्हेनं आम्ही विचार करत होतो. पण तशा अर्थाने बघायला गेल्यावर आमचा मुक्काम एकच होता. कारण हो. आम्हाला चौघांनाही काही असं त्या शोधाची सगळी आस होती. आम्हाला ते सगळं बघायचं होतं आणि आम्हालाही असं वाटतं, की ते फार महत्वाचं, फार चांगलं असं पुस्तक झालेलं आहे. आणि ते आम्ही तसं विचारपूर्वक लिहिलं, पण तरी देखील स्वतःला त्यात खूप घालून लिहिलं. कारण ते प्रश्न आम्हालाच पडणारे प्रश्न होते. म्हणून असं वाटलं, की आपण आतवर बघून, त्याचा शोध घेऊन, खोलात जाऊन अशी आम्ही चौघांनी ती उत्तरं लिहिली. आणि ती आणि खरोखरच म्हणजे फार उत्तम झालं ते ते. ते जे पुस्तक आहे ना, ते पुस्तक वाचल्यावरती मला एक पुस्तक दिसलं जे कधीच लिहिलं जाणार नाही. हां, हां. ते पुस्तक काय होतं ते सांगतो मी तुला. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, दिबा मोकाशी आणि विद्याधर पुंडलिक या चौघांनी असं पुस्तक लिहायला पाहिजे होतं असं मला वाटतं. कारण ना तुम्ही ज्या काळातले कंटेम्पररी आहात ना त्याच्या आधीच्या काळातले हे 4 जण आहेत. आणि त्याच्यामध्ये कोण नको तेही पूर्ण आदर बाळगून पण वकू काळे नको असं वाटतं. असं ते 4 लेखकांचं एक पुस्तक पाहिजे होतं निर्मितीच्या वाटांचं असं मला त्या पुस्तकातून जाणवलं आणि मी विचार करायला लागलो असं पुस्तक लिहिलं असतं तर गंगाधर गाडगे यांनी काय म्हटलं असतं, अरविंद गोखलेंनी काय म्हटलं असतं, दिबा मोकाशींनी काय म्हटलं असतं, पुंडलिक सरांनी काय म्हटलं असतं आणि वपू काळेंनीही काय म्हटलं असतं. तर हे माझ्या डोळ्यासमोर पुस्तक आलं. त्यामुळे ही तुमच्या पुस्तकाची जादू. हो, अरे वाह! नाही कल्पना फारच मनोरंजक आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की आम्हा चौघांच्यात छान मैत्री आहे. मला माहीत नाही त्या 4 काळातल्या लेखकात नाही. पण आमची छान मैत्री आहे आणि आमचा अजूनही छान एकमेकांशी संवाद आहे. त्यामुळे त्या त्या प्रवासात आम्हाला सगळ्यांना खूप मजा आली, खूप आनंद झाला आणि तरी एक गंभीर पुस्तक त्यातनं बाहेर पडलं ही गोष्ट खरी आहे. मला खरं मला असं वाटलं, की आपण दोघांनी काय छान चांगल्या वेगळ्या प्रश्नाचा एक थोडा विचार करूया आणि तू तर आता मानसशास्त्रज्ञ आहेस म्हणून मी तुला विचारते, की अलीकडे मानसशास्त्र, निर्मिती, कलाकार या सगळ्यांच्या बरोबर मेंदूचं शास्त्र याबद्दल खूपच विचार झालेला आहे. म्हणजे न्यूरोसायन्स म्हणतो तसा. त्याच्या अनेक शाखा आहेत. आणि आता मेंदूचा इतका अभ्यास झालेला आहे आणि इतक्या तऱ्हेतऱ्हेनं त्यात खोलात लोकं गेलेले आहेत, की सगळ्या गोष्टींचं जेव्हा आपण विचार करतो, अनुभव घेतो, तेव्हा मेंदूत काय बरं घडतं, हे त्याकडे लोकं बघत राहतात. तर असं असं झालेलं आहे का, की म्हणजे अनेक अनुभव जे मेंदूच्या शास्त्रातनं त्याचे स्पष्टीकरणं येत राहतात, की इव्हन अगदी असे विचार, की ज्याला आध्यात्मिक म्हणता येईल असे किंवा अगदी साक्षात्कार, सृष्टीशी एकरूप होणं, अशा तऱ्हेच्या अनुभवांचं सुद्धा मेंदूशास्त्राने विश्लेषण केलेलं आहे. तेव्हा कलाकाराच्या मनात जेव्हा निर्मिती होते, तेव्हा त्या निर्मिती होते म्हणजे नक्की काय होतं मेंदूत? असं काही विश्लेषण, असा अभ्यास सुरू आहे का? तो आहे. क्रिएटिव्हिटी वरती न्यूरोसायन्सेस मध्ये खूप अभ्यास जगामध्ये सुरू आहे. आणि ते म्हणजे मानसशास्त्रावर चालू आहेत, क्रिएटिव्हिटीवर चालू आहेत, सायकोपॅथॉलॉजीवर चालू आहेत, म्हणजे विकार का होतात याच्यावरती चालू आहेत आणि स्पिरिच्युअलिटीवरती पण चालू. तरतरेचे हे चालू आहेत. त्या तरतरेच्या सगळ्या अभ्यासांचं मूळ एकच आहे, की आता आपण इमेजिंगच्या द्वारे भावना किंवा जे काही घडत आहे मेंदूमध्ये ते बघू शकतोय, ते प्लॉट करू शकतो. ही विज्ञानाची खूप मोठी उपलब्धी. पण विज्ञान जेव्हा एक प्रश्न सोडवतं त्यावेळेला विज्ञान 10 प्रश्न निर्माण करतं. त्यामुळे हे या बाबतीमध्ये सुद्धा खरं आहे. तर क्रिएटिव्हिटीचे इम्पल्सिस नेमके कुठे सुरू होतात? या क्रिएटिव्हिटी वरती फार इंटरेस्टिंग काही काही अभ्यास झालेले आहेत, की कॉर्टेक्स जो आपला आहे, सेरेब्रल कॉर्टेक्स आहे, ज्याला आपण मोठा मेंदू म्हणतो, त्याच्यामध्ये आपली सगळी कॉग्निटिव्ह, भाषा, बोलणं, ध्वनी
ही सगळी सेंटर्स ही कॉर्टिकल सेंटर्स. तर कॉर्टिकल सेंटर्स मधून निर्मिती तयार होते असं विज्ञानाला दिसलेलं आहे. विज्ञानाला असं दिसलंय की प्री फ्रंटल निओकॉर्टेक्स मधून निर्मितीची बीज येतात आणि ती कॉर्टेक्स मधल्या सेंटर्सना कामाला लावतात. हे भयंकर सार्वत्रिकीकरण किंवा अगदीच ढोबळ बोलतोय असं मानूया आपण, पण काय विज्ञान कुठल्या टप्प्यावरती आहे ते सांगण्यासाठी. आणि मग आपल्याला म्हणजे जी प्रेरणा आहे ना ती प्रीफ्रंटल निओकॉर्टेक्स मध्ये, अँड दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड दॅट इज लॉट ऑफ प्रूफ की प्रीफ्रंटल निओकॉर्टेक्स हा लेटेस्ट आहे. त्यामुळे बरं क्रिएटिव्हिटी लेटेस्ट नाहीये, लक्षात घ्या. ज्या वेळेला माणसाला फक्त त्याचं कॉर्टेक्सही डेव्हलप होत होतं त्यावेळेला पण क्रिएटिव्हिटी होती. म्हणून तर गुहेमधली चित्र झाली. बरोबर. गुहेमधली चित्र नाही तर झालीच नसती. त्यामुळं निओकॉर्टेक्सने आधुनिक मानवाच्या क्रिएटिव्हिटीला एक आयाम दिला आणि इव्होल्युशन मध्ये कॉर्टेक्स जेव्हा निर्माण व्हायला लागला नवा बिंदू तेव्हाच क्रिएटिव्हिटीला सुरुवात झाली. आणि व्हॉट इज व्हेरी इंटरेस्टिंग की when the neocortex and the cortex start functioning in unison, they can look at the most primitive emotions also in a creative way. Those primitive emotions are in the limbic system. पण बघ आपण काय म्हणतो की निर्मितीला कोणतीही भावना वर्ज्य नाही. म्हणजे आपल्या अगदी नवरसांच्या थिअरीमध्ये सुद्धा विभक्त रस आहे, रौद्र रस आहे. पण त्या रसांकडे तुम्ही कसे पाहणार, त्या आदिम भावनांकडे, त्या लिम्बिक सिस्टीमच्या भावनांकडे तुम्ही कसे पाहणार, हे तुम्हाला तुमचं निओकॉर्टिकल आणि कॉर्टिकल कॉम्बिनेशन जे असतं ते सांगतं. तर ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आता निर्मितीच्या प्रवासामध्ये न्यूरोसायन्सेस सांगताय की हे सुद्धा तुम्हीच आहात, सगळ्या आदिम भावना सुद्धा तुम्हीच आहात. म्हणून लेखक लिहिताना एखाद्या विलक्षण क्रौर्य असलेल्या घटनेचं वर्णन करेल, ते अत्यंत प्रभावीपणे करेल. पण तो लेखक काही त्याच्या वैयक्तिक वागण्यामध्ये तसा क्रूर असणार नाही. लक्षात आलं? हा, तो त्या क्रौर्याची भावना तो अनुभव करून तो ती डेपिक्ट करेल, पण वैयक्तिक ह्याच्यात तो असणार नाही. ही जी काही गंमत आहे ना ते जे आहे ते कॉर्टेक्स आणि निओकॉर्टेक्स मधले सेंटर्स करतायत. हे मी तुला खूप ढोबळपणे सांगतोय, पण ही फार गंमत आता कळायला लागते. पण आता त्यातली मजेची गोष्ट किंवा त्यातला पेच प्रसंग पुढचा असेल की आज तुम्हाला न्यूरोसायन्सेस काय घडतंय ते सांगतंय. जनरली काय घडत आहे हे सांगतंय त्या पटावरती क्रिएटिव्हिटी का घडत आहे ह्याची उत्तरं अजूनही आपल्याला मिळालेली नाही. पण निदान काय घडत आहे ह्याचं एक काय म्हणून आपल्याला खूप ढोबळ पिक्चर आपल्याला कळतं आहे. का घडत आहे याचा हा पुढचा भाग आहे की ज्याच्याकडे लोक जातील, आता जात आहेत लोक आणि ते त्याच्यावरती खूप इंटरेस्टिंग पद्धतीचे स्टडी करतायत. आणि ह्या सगळ्या स्टडीजचा आपल्या एकंदर सामाजिकतेसाठी सुद्धा, फक्त क्रिएटिव्हिटी नाही, सामाजिकतेसाठी. म्हणजे आज असे अभ्यास आहेत की एम्पथी शिकवली जाऊ शकते का आणि टेररिझम शिकवला जाऊ शकतो का, शिकवला जाऊ शकतो का, मेंदूचे अभ्यास. बरोबर. तर त्याच्यावरती सुद्धा अभ्यास आज होत आहे. किंवा माझं आता जे पुस्तक मी लिहिलंय ते सगळं या सगळ्या अभ्यासावरती आहे की या वेळेला हे मेंदू विज्ञान, कॉग्निटिव्ह सायकोलॉजी आणि आपलं परंपरेतलं शहाणपण हे आपल्याला कोविड काळातून जात असताना कसं मदत करेल या बाबतीमधली ती मांडणी मी माझ्या या येणाऱ्या पुस्तकात केली आहे. जर कोणाला अधिक इंटरेस्ट असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती माझं एक वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास नावाची 22 भागांची मालिका आहे. त्याच्यामध्ये मी या न्यूरोसायन्सेस वरती खूप बोललेलो आहे. त्यामुळे न्यूरोसायन्सेस, सायकोलॉजी आणि स्पिरिच्युअलिटी असा तो कॅनव्हास आहे. तर ते जरूर आपल्या वाचकांनी वाचावं. फारच इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं सध्याच्या काळात निदान
आता काही चांगल्या लेखकांचे मेंदू जतन करून ठेवायला पाहिजे. हो, पाहिजे. मला वाटतं आपण 8:30ला पोहोचलेलो आहोत बरं का गप्पा मारता मारता. हो. तर आपल्याला आणि लोकांनी अजून काही प्रश्न टाकलेले नाहीयेत chat box मध्ये. हो, काही प्रश्न बहुतेक लोकं म्हणजे ऐकतायत बहुतेक. बरोबर. आपण ज्या काही गप्पा मारतोय त्या. हो. का आलेत महाराष्ट्र मंडळ चॅटबॉक्स आलेत का? मधुरा मला वाटतं विचारतील. हा हा. नमस्कार. मी मधुरा परुळेकर. काही प्रश्न आलेले आहेत, आपण घ्यायचे का ते? हो. तर आम्ही असेच गप्पा मारत राहू माहितीये का? नाही, खूप छान वाटतंय ऐकायला, आम्हाला तेही आवडतच आहे. ओके. चारुहास कुलकर्णी यांनी प्रश्न विचारलाय, लेखन करताना वाचक डोळ्यासमोर असतो का? पण आपल्या दोघांपैकी कोणीही उत्तर देऊ शकता. दोघेही देतो. असतो आणि नसतो असं त्याचं उत्तर आहे माझं, की असतो पण आणि नसतो पण. बऱ्याच वेळेला असं असतं की निर्मितीच्या क्षणाला वाचक आपल्या समोर असतो असं नाही. कारण बऱ्याच वेळेला मी असं अनुभवलंय की निर्मितीच्या क्षणाला मीच नसतो. तर मीच नसेल तर वाचक कुठे असेल. ओके. पण जेव्हा अधिक प्लॅन निर्मिती असते म्हणजे कथा असेल, कादंबरी, वैचारिक, त्यावेळेला आपल्याला वाचकाचा विचार मग सतत आपल्या बरोबर येतो. आणि आपण स्वतःकडे सुद्धा वाचक म्हणून पाहणं ही गरजेची गोष्ट. खास करून मी जेव्हा प्रबोधनाचं लिखाण करतो त्यावेळेला, आणि प्रबोधनाचं लिखाण करताना तर मला वाचकाचा नक्कीच विचार खूप करावा लागतो. मला ना संपूर्ण वाचकाचा लसावी काढायला लागतो की ह्या म्हणजे काहीतरी मुद्दे माझ्या लिखाणातले हे प्रत्येक वाचकापर्यंत पोहोचले पाहिजे. मग नंतर त्याच्या त्याच्या समजेप्रमाणे तो ते मुद्दे घेईल. माझं आता कोरोना काळात केलं एक पुस्तक प्रसिद्ध झालंय, करण्याचे दिवस कळण्याचे दिवस. तर ते जरूर वाचा, मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलंय ते पुस्तक. तर ते लिहित असताना माझ्या डोळ्यासमोर नेहमी माणूस होता. म्हणजे कोरोना काळातून जाणारे आपण सगळे वाचक, येणारे प्रश्न आणि त्याला आपण काय उत्तर देऊ शकतो. त्याच लिखाणावरची ऑडिओ सिरीज सुद्धा माझी त्याच नावाची आवाहन IPH वरती आहे. तर तिथे वाचकाचा आपल्याला विचार खूप करायला लागतो. पण निर्मितीच्या क्षणाला तो असतो नसतो असं असतं. सानिया, तुला काय वाटतं? मी म्हटलं तसं मी जास्त करून कथा आणि कादंबरी लिहिते तेव्हा मी सुरुवात करते तेव्हा किंवा लिहिताना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर वाचक असा नसतो. मला ते कुठेतरी म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आधी माझी डोक्यातली पात्र असतात आणि काहीतरी मी त्यांच्याबद्दल लिहित राहते. तेव्हा वाचक माझ्या डोळ्यासमोर तशा अर्थाने नसतो असंच म्हटलं पाहिजे. आणि तो तुझ्या बाबतीत तो नंतर येतो. म्हणूनच ना जे ललित लिखाण आहे ना साहित्याचं आणि जे प्रबोधनात्मक लिखाण आहे त्याच्यामधली वाचकाची एंट्री बरोबर. खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्या स्टेजवरती लेखकाच्या मनात त्या स्टेजवरती होत असते. दुसरा प्रश्न घेते. लिहित राहणं किंवा व्यक्त होणं हे वैद्यकशास्त्रात मानसिक आरोग्याच्या दृष्टीने किती आवश्यक किंवा प्रभावी आहे असं ज्योती साठे यांनी विचारलंय. मला वाटतं खूप प्रभावी आहे. म्हणजे त्यासाठी तुम्ही लेखक म्हणून व्यक्त व्हायला पाहिजे असेल नाही. म्हणजे त्याला मानसशास्त्रातला शब्द कॅथार्सिस आणि आज मराठी बोलायचं तर विरेचन. तर हा कॅथार्सिस साठी सुद्धा लिहिणं फार महत्वाचं. आणि कॅथार्सिस साठी तुम्ही कलात्मक वगैरे लिहायला पाहिजे असंही नाही. व्यक्त होणं ही माणसाची गरज आहेच. फक्त व्यक्त होत असताना तो कॅथार्सिस जो असतो त्याच्यावरती त्या सर्जनशीलतेचे संस्कार नसतात, म्हणून त्याला आपण कॅथार्सिस. आणि त्या सर्जनशीलतेचे संस्कार जेव्हा होतात तेव्हा मग त्याच्यातून जे निर्माण होतं त्याला आपण साहित्य असं म्हणतो. पण ज्योतिताईंचा जो प्रश्न होता की व्यक्त व्हावं का माणसाने, हो. म्हणजे त्यासाठी त्याने स्वतःला म्हणजे लेखक बनण्याची वाट बघू नये, व्यक्त व्हावं आणि तेवढं वागावं की म्हणजे माझी मुख आणि समोरच्याचं नाक याच्यातलं अंतर जाणून त्याने व्यक्त व्हावं. एवढं आपण बेसिक म्हणू. पण व्यक्त व्हावं त्याचं कारण असं की संस्कृतीच्या प्रवासामध्ये व्यक्त होण्यावरती जिथं जिथं बंधनं घातली गेली आहेत ना, काही मूलभूत बंधनं सोडून, तर तिथं संस्कृतीचा ऱ्हास झालाय.
व्यक्त होण्यासाठी ज्या सन्मुख संस्कृती होत्या, ज्याच्यामध्ये विविध व्यक्त होण्यावरती छाप आणि लेबल लावली जात नव्हती, त्याच संस्कृती जगामध्ये जगलेल्या आणि जगलेल्या. त्यामुळे व्यक्त होणं हा माणसाचा अधिकार आहे आणि त्याच्या व्यक्त होण्यामधलं त्याचा युनिकनेस हा मी जास्तीत जास्त समजून घेणं, तो माझ्या रूढ बिलीफच्या विरोधात जाणारा व्यक्त होण्याचा भाग असला तरी तो मी स्वीकारणं, ही गोष्ट फार महत्वाची. आणि म्हणून त्याच्या व्यक्त होण्यामधून मला बसणार असतील तर शाब्दिक बुद्धी आणि शाब्दिक ठोसेच बसणार. तर मग मला जर प्रतिवाद करायचा असेल त्याच्या व्यक्त होण्याला, तर तो मी विचारांच्या भाषेतच करायला पाहिजे. हाच विवेक आहे. आणि ज्या वेळेला व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावरती आम्ही तो विवेक गमावून बसतो, तेव्हा संस्कृतीची वाटचाल ही फार उजेडाकडे होते असं मला वाटत नाही. सानिया? हो, अगदी बरोबर आहे. मला वाटतं तू इतकं त्याचं विस्तृत आणि चांगलं उत्तर दिलेलं आहेस. व्यक्त जरूरच व्हावं. मी एका शब्दात एवढंच म्हणेन की ज्याला वाटतं त्यांनी कुठल्याही तऱ्हेनं, कुठल्याही कलेनं, शब्दात व्यक्त जरूर व्हावं. किंबहुना पुढे ते काय होईल याचा विचार न करता व्यक्त व्हावं. येस. ओके. त्याच्याच अनुषंगाने किंवा त्याच्याच रिलेटेड अजून एक प्रश्न आहे की वाचनामुळे वाचकाची मनोसमृद्धी होते, हे शास्त्राच्या दृष्टिकोनातून कसे समजून घेता येईल किंवा काय त्याची प्रक्रिया असते, असं रेखा नाईक यांनी विचारलं. हा, तर हा पुन्हा मनोसमृद्धीचा छान प्रश्न आहे. म्हणजे माझं जे प्रबोधनात्मक लिखाण आहे त्या बाबतीत मला हे फीडबॅक माणसं खूप देतात. म्हणजे अगदी आज माझ्या ओपीडीमध्ये रोजच होतात, आम्ही तुमचं हे ऐकलं आणि हे बदललं, आम्ही तुमचं हे वाचलं आणि आमच्यात हा फरक पडला. खरं म्हणजे आपण जे करतोय ते बरं करतोय असं विश्वास देणारे ते अनुभव असतात की आपल्यामधून लोक, आपल्या लिखाणातून लोक काहीतरी विचार भावना आपले बदलतायत, हे कळणं हा फार नम्र करणारा आणि त्याच वेळेला समाधान देणारा असा अनुभव असतो. तो प्रबोधनात्मक लिखाणामध्ये येतो, कारण तो डायरेक्ट फीडबॅक आहे. म्हणजे माझा आता स्वभाव विभाव नावाचं पुस्तक आहे जे आता 21व्या आवृत्तीत आहे. त्याची 21 आवृत्त्या होतील हे काही मला लिहिताना माहित नव्हतं, पण ते आजही तसंच वाचलं जातं आणि त्याच्यातून माणसं बदलतात. तर म्हणजे पुस्तक वाचून, साहित्य वाचून माणसं बदलतात, हा अनुभव प्रबोधनात्मक लिखाणामध्ये जास्त येतो. पण याचा अर्थ ललित लिखाण आणि साहित्य वाचून माणसं बदलत नाहीत असा अजिबात नाही. काय असतं, एखादी उत्तम कादंबरी वाचून माणूस जेव्हा आतून बदलतो, ते बदलणं त्या माणसापुरतं बदलणं. प्रबोधनात्मक वाचून तो बदलतो ना, ते त्याच्या ऍडॅप्टिव्ह बिहेवियर मधलं असतं. म्हणजे त्याचा ऍडॅप्टिव्ह बिहेवियर इज इन्फ्लुएन्स बाय दॅट रीडिंग. पण ललित वाचल्यानंतर तो जो आतमध्ये बदलेल ना, तर तो खूप हळूहळू झिरपून बदलेल आणि मग हळूहळू कदाचित ते बाहेर दिसेल किंवा बाहेर नाही दिसणार. पण जे सकस साहित्य असतं ते माणसाच्या फक्त मनाला, म्हणजे वैयक्तिक मनालाच बदलतं असं नाही, तर सकस साहित्य हे समाज मनाला बदलतं, ते कलेक्टिव्ह अनकॉन्शियसला बदलतं. आणि तो विश्वास आपल्याला पूर्वसुरींनी दिलेला आहे. म्हणजे एक मजेची गोष्ट सांगतो, अनुभव सांगतो की साहित्य कसं असतं. माझ्या समोर एक पेशंट आला, माझा काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, आणि तो मला असं म्हणाला की डॉक्टर, मी ना ज्ञानेश्वरी वाचतोय आणि मला ज्यांनी वाचायला सांगितलं ते असं म्हणाले की माऊली तुला भेटतील, तू श्रद्धेने वाच, अभ्यास कर, तुम्हाला काय वाटतं? असं त्याने मला प्रश्न विचारला. तर मी त्याला म्हणालो की म्हटलं आपण बघू, तुला माऊली कधी भेटतील का नाही हे मला माहित नाही म्हटलं, पण मला सांग की तू आवडलेल्या तुला ज्ञानेश्वरीतल्या 3 ओव्या सांग. त्याने मला ओव्या सांगितल्या बरं. मग मी त्याच्यावरती मला माहिती असलेल्या ओव्या सांगितल्या. आम्ही 10-15 मिनिटं बोललो आणि मी त्याला नंतर म्हणालो, अरे माऊलीची भेट वेगळी काय होती, आता आपल्या सोबत ज्ञानेश्वर माऊली होत्या, दुसऱ्या कुठे आहेत त्या?
आपण जे बोलत होतो आणि मला अचानक असा आहे ना 800 वर्षापूर्वी लिहिलेले शब्द आहेत. या 21व्या शतकामध्ये आम्ही दोघे जण मनोविकार तज्ञाच्या केबिन मध्ये बसून आम्ही ते शब्द बोलतो, जगतो. ज्ञानेश्वर आहेत, साहित्य आहे, साहित्यामध्ये अगदी खरं. चालेल. नाही, मला तर वाटतं की ललित साहित्य म्हणजे कथा आणि कादंबऱ्या जी लोक सतत वाचन करत असतात ती नक्कीच त्यांच्या मनावर परिणाम होतो, त्यांना अधिक काही कळतं. मी जसं म्हटलं तसं की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्याच गोष्टी असतात, पण लेखक काही वेगळ्या गोष्टी त्यातनं दाखवतो, वेगळ्या बाजू दाखवतो आणि त्यामुळे आपल्यासारखी जगणाऱ्या माणसांच्या गोष्टी आपण जशा वाचतो तशा आपल्याहून निराळ्या जगणाऱ्यांच्या गोष्टी सुद्धा वाचतो. त्यामुळे तर जगभरचे साहित्यिक आपल्याला आवडतात, जुने जुने साहित्यिक आपल्याला आवडतात, नव्या लोक काय लिहितात ते आपल्याला आवडतं. तेव्हा जो माणूस खऱ्या अर्थाने वाचक असतो तो नक्कीच वाचन करत करत समृद्ध होत असतो, त्याच्या मनाची वाढ होत असते, आकलनात वाढ होत असते. अगदी निश्चितच, काही प्रश्नच नाही त्याबद्दल. ओके. आणि चांगलं साहित्य ना नेहमी माणसामधली आस्था आणि सहिष्णुता वाढवतं. हम्म. मग तुम्ही ते जगातल्या कुठल्याही भाषेतलं साहित्य घ्या. आणि त्याला स्थल देश काळाचं बंधन आहे असं नाही वाटत. ओके. आता शेवटचे 2 प्रश्न आहेत. प्रतिभा ही जन्मजात असावी लागते का कल्टिवेट सुद्धा करता येते? दीक्षितांनी विचारलंय. काय सांगा? प्रतिभा, सृजनशीलता म्हणा. प्रतिभा, हा तुला काय वाटतं ग? हा सगळ्यात कठीण प्रश्न असेल मला वाटतं, कारण स्वतः लेखक असताना तर याचं उत्तर देता येणं फारच कठीण आहे. पण थोडस असंही असतं की तुमच्याकडे ती थोडीशी कदाचित असू शकते, जसं आपण म्हणतो की विचार करण्याची क्षमता म्हणा किंवा आकलन क्षमता थोडीशी असते, पण नंतर ती तुमच्या निरीक्षणाने, सह अनुभूतीने, करुणेने ती वाढवता येते. तेव्हा तुमच्यात थोडीशी प्रतिभा असू शकते, सर्जनशीलता असू शकते, पण तुमच्या ती वाचनाने आणि या तऱ्हेतऱ्हेच्या तुम्ही जे शिकत राहता, आयुष्याकडनं जे शिकत राहता, इतरांकडनं जे शिकत राहता, त्यांनी ती निश्चित वाढवता येते. त्यामुळे हे दोन्ही आहे असं म्हणता येईल. म्हणजे मला असं वाटतं की पाककृती आहे बरं का. त्याच्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स आहेत एका बाजूला. आता ते इन्ग्रेडियंटचं प्रमाणही पाहिजे, म्हणजे अभ्यास पाहिजे म्हणा, निरीक्षण पाहिजे म्हणा, हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. पण हाताची चव म्हणून काहीतरी असतेच की. तर त्याच्यामध्ये हाताची चव जी आहे ना ते ऍब्स्ट्रॅक्शन. म्हणजे तुम्ही इन्ग्रेडियंट मोजून मापून घ्याल तर सगळेच जण करतात नाही का. आपण कुकिंग शो बघतो तेव्हा हे 10 ग्रॅम घ्या, हे सगळे करते 10 ग्रॅम घेतात, ते 4 वेळा फेटतात. तरी सुद्धा एखाद्याच्या निर्मितीला ती चव काय येते, तेव्हा आपण म्हणतो की ती हाताची चव आहे. तर याच्यामध्ये मला वाटतं की ऑब्जेक्टिफिकेशन म्हणजे ऍट्रिब्यूट, व्हेरिएबल हे आपण टू सम एक्सटेंट करू शकू, पण त्याचं त्या माणसामधलं कॉन्कॉक्शन काय असणार, ते इंटिग्रेशन काय असणार, ती पाककृती मला वाटतं फार महत्वाची असते. आणि जसं सगळ्या पदार्थांच्या बाबतीत खरं आहे तसंच मला वाटतं ते निर्मितीच्या बाबतीतही खरं. शेवटचा प्रश्न. शास्त्रीय किंवा वैचारिक लेखन आणि ललित किंवा कथा कादंबऱ्या ह्याच्यामध्ये लेखनामध्ये काय फरक असतो किंवा जाणवतो का? एक फरक असा आहे की वैचारिक लेखनासाठी आपल्याला वेगळा अभ्यास करावा लागतो, म्हणजे आणि ललित लिहिण्यासाठीही अभ्यास करावा लागतो, कथा कादंबरी लिहिण्यासाठीही अभ्यास करावा लागतो. पण अभ्यासाची पद्धत थोडी वेगळी वेगळी आहे. अभ्यास दोन्हीकडे लागतो बरं का, पण अभ्यासाची पद्धत ही दोन्हीच्याकडे वेगळी वेगळी असू शकते आणि चिंतनाची पद्धतही वेगळी वेगळी असू शकते. कारण वैचारिक लिखाणाची पद्धत असते ती जास्त कॉग्निटिव्ह असते. ललित लिखाणामध्ये ना कॉग्निटिव्ह बरोबर इमोटिव्ह, दृश्य, संवेदना ह्या सगळ्या खूप जास्त येतात तुमच्या मनात. ते खूप जास्त होलिस्टिक असते. त्याच्यामध्ये वैचारिक लिखाणामध्ये जास्त, म्हणून काय वैचारिक कॉग्निटिव्ह लिखाणामध्ये सुद्धा जी माणसं भावनांचा ओलावा, दृश्यात्मकता आणू शकतात
त्यांचं वैचारिक लिखाण आपल्याला जास्त आवडतं. पण ललित लिखाणामधला तो अनुभव असतो ना, तो वैचारिकता त्याच्यामध्ये अशी तोंडावरती दिसत नाही, फ्रंटला दिसत नाही वैचारिकता, पण इमोशन फ्रंटला दिसतात, संवेदना फ्रंटला दिसतात आणि त्याच्या मागे वैचारिकता आणि वैचारिक लिखाणामध्ये ती पुढे असते. असा थोडासा फरक दोघांमध्ये करता येईल. सानिया? मलाही असं वाटतं की एक वैचारिक लिखाण तुम्ही काही एका हेतूनी ठरवून अभ्यास करून तुमच्या मनात काहीतरी आहे म्हणून ते मांडत राहतात. आणि ललित लेखन जे असतं, कथा कादंबऱ्या, ते तुमच्या आजची ती निर्मिती असते आणि त्याच्यात भावावस्था असते आणि ती भावावस्था तुम्ही मांडता आणि वाचताना ती भावावस्था लेखक वाचक अनुभवतात आणि तेव्हा ते उत्तम साहित्य होतं, तेव्हा ते साहित्य त्यांना भेटतं. तेव्हा असा काहीतरी फरक निश्चितच असतो हा, तिथे. आणि म्हणजे आता मला आता अचानकपणे विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं. तर ते स्वतः आणि रामकृष्ण यांच्याबद्दल बोलताना ते असं म्हणाले होते की माय मास्टर वॉज अ योगी विदिन अँड अ भक्त इन फ्रंट. म्हणजे रामकृष्ण जे होते ते भक्त समोर होते आणि वैचारिकता त्यांची आतमध्ये होती. आणि विवेकानंद स्वतःबद्दल असं म्हणाले की आय एम अ योगी आउटसाइड बट अ भक्त विधी. माझी वैचारिकता पुढे येते आणि माझ्या भावना पाठी. तर हा एक प्रेझेंटेशनचा भाग आहे. मला वाटतं की वैचारिक लिखाणामध्ये ते विचार पहिल्यांदा येतात, ललित लिखाणामध्ये ती भावावस्था पहिल्यांदा येते, पण ती वैचारिकता असतेच बरं का पाठी आणि इथे सुद्धा भावावस्था असतेच बरं का पाठी. बट दिस इज व्हॉट आय थिंक मेक्स द प्रोसेस ऑफ क्रिएटिव्हिटी व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे मला असं वाटतं ना की क्रिएटिव्हिटी किंवा निर्मितीबद्दल आपल्याला ना सगळंच्या सगळं कधीही ठाऊक होऊ नये अशी आपण नेहमी प्रार्थना करतो. कारण त्या निर्मितीमधला एक्स फॅक्टर हा राहण्यातच त्या निर्मिती मधला प्राण आहे. त्यामुळे ते जर आपण डोक्यात ठेवलं की मला माझ्या निर्मितीबद्दल सगळं कधीही माहिती न होऊ दे, तर अशी प्रार्थना आपण सतत करावी, तर आपल्याला जास्त चांगलं निर्मिती क्षम राहता येईल. कारण शोध चालू राहील. असं वाटतं गूढ आहे ते एक चांगली गोष्ट आहे, तेव्हा त्या गुढाकडे आपण सतत जाऊ, तोच प्रवास आपला सुरू राहील. बरोबर. धन्यवाद. मला असं वाटतं की प्रश्न विचारणाऱ्यांना सगळ्यांना अतिशय समर्पक आणि उत्तम उपमा देऊन आपण उत्तरं दिलेली आहेत. धन्यवाद. आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. अत्यंत ओघवत्या भाषेत आपण दोघांनी लेखकाच्या साहित्य निर्मितीचा प्रवास उलगडून दाखवला. निर्मिती ही शिंक आणि खोकला येण्या इतकी अपरिहार्य आहे अशी सुंदर उपमा देऊन डॉक्टर नाडकर्णींनी ह्या चर्चेला, या गप्पांना सुरुवात केली. तर सानियाताई म्हणाल्या की कथा आणि कादंबऱ्यातील पात्र माझ्याशी बोलायला लागतात आणि गोष्ट पुढे सरकते. म्हणूनच सानिया, तुमच्या कथा आम्हाला खूप आवडतात. सृजनशीलतेचा मेंदूवर नेमका काय परिणाम होतो ह्याचंही उत्तर डॉक्टरांनी अतिशय सोप्या सुंदर भाषेत दिलं. आणि कोविडच्या काळात अतिशय चांगला उपयोग करून त्यांनी जवळजवळ 250 कविता केल्या आहे आपल्याला सांगितलं. त्यांचं लवकरच ह्याचं कविता संग्रह प्रकाशित होऊ दे आणि आम्ही जरूर ते विकत घेऊ असं मी बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळातर्फे आपल्याला सांगते. तर डॉक्टर आनंद नाडकर्णीजी आणि सानियाजी, आपल्या उभयतांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून महाराष्ट्र मंडळ बंगलोरच्या कार्यक्रमासाठी वेळ काढलात, बखरचे प्रकाशन केले, निर्मितीचे अंतरंग हा बहारदार कार्यक्रम सादर केला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. बखर ही स्मरणिका तयार होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला, अगदी बाह्य स्वरूपापासून अंतरंगापर्यंत, बखरच्या बांधणीपासून ते प्रकाशनापर्यंत ज्यांचे सहकार्य लाभले, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. कार्यक्रम ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, प्रेक्षक असल्याशिवाय कार्यक्रमाला शोभा नाही. सर्व उपस्थित प्रेक्षकांचे
मनपूर्वक आभार. महाराष्ट्र मंडळ बंगलोरने मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून 2 दिवसाचा साहित्याशी निगडीत असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यापैकी आजचा हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. उद्या साहित्यप्रेमी सादर करणार आहेत अभिव्यक्ती एक प्रवास हा कार्यक्रम. उद्या संध्याकाळी 5:30 वाजता महाराष्ट्र मंडळाच्या फेसबुक पेजवर आपण हा कार्यक्रम बघू शकाल. तेव्हा उद्या भेटूया संध्याकाळी 5:30 वाजता मंडळाच्या फेसबुक पेजवर. धन्यवाद. शुभरात्री.